स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो. टॉक विथ कुणाल शोच्या विशेष मुलाखत सत्र गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. जे विशेष मान्यवर आज आपल्याला या मुलाखत सत्रासाठी लाभलेले आहेत ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत. जसं आपण अनेक आतापर्यंत IAS ऑफिसर्स असतील, IPS ऑफिसर असतील आणि आज आपल्याला एक विशेष मान्यवर म्हणून IRS ऑफिसर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचे कार्यासंदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात आज आपण मार्गदर्शन सरांकडून घेणार आहोत आणि एक नवीन प्रेरणा, एक नवीन ऊर्जा आपण घेऊन आपण जे सध्या कार्य करत आहोत त्या कार्याला नक्कीच एक चांगलं मोटिवेशन या ठिकाणी मिळेल आणि सरांकडनं आपण मार्गदर्शन त्याच पद्धतीने घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं एक छानसं मोटिवेशन मिळेल. गुरे चारण्यापासून ते नांगरणीपर्यंतची शेतातील सर्व कामे करणारा चाळीसगावतील एक मुलगा डॉक्टर होतो आणि एवढ्यावरच न थांबता सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ही भारतातीलच नव्हे तर जगातील एक सर्वात अवघड परीक्षांमध्ये गणली जाते आणि सरांनी ती परीक्षा क्रॅक केली आणि जसं मी सांगतोय की डॉक्टर सर होते आणि एवढ्यावरच न थांबता सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काम करण्याच्या उर्मीमुळे UPSC परीक्षेला बसण्याचा सरांनी ते निर्णय घेतात आणि हा मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत खानदेश रत्न डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सरचे सह आयुक्त आहेत आयकर विभाग मुंबई येथे सध्या ते कार्यरत आहेत. आणि मी सुद्धा खानदेश असल्या कारणाने आज एक खूप छान एक मजा येईल आपल्या सरांशी गप्पा मारायला. काही अहिराणीमधले सुद्धा प्रश्न आलेले आहेत तर ते सुद्धा मी नक्कीच सरांना या ठिकाणी विचारेन. सर, स्वागत आहे आपलं टॉक विथ कुणाल शो गौरव कार्याचं गौरव व्यक्तिमत्वांच्या विशेष मुलाखत सत्रामध्ये. आणि माझा पहिलाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी असेल की जो स्टॉक मध्ये आम्ही तुम्हाला ऐकलं आपल्या संघर्षमय प्रवासाची माहिती आम्हाला तिथून मिळाली, तर एकूणच आपला संपूर्ण प्रवास कसा राहिला आमच्यासाठी खूप प्रेरणा होती. ते आपल्याच मुखातून आम्हाला ऐकण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. काय सांगाल सर? धन्यवाद कुणाल, छान इंट्रोडक्शन केल्याबद्दल. प्रवास धामणगाव एक छोटस गाव आहे चाळीसगाव तालुक्यातून. जन्म माझा त्या गावामध्ये झाला. 4थी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय धामणगाव तिथे झालं. 4थीला स्कॉलरशिपला मी तालुक्यातून पहिला आलो होतो. 10वी पर्यंतचं शिक्षण त्याच गावामध्ये झालं, सर्वोदय माध्यमिक विद्यालय धामणगाव. आणि 10वी पर्यंतचं शिक्षण होत असताना ग्रामीण भागातलं जे मुलांचं आयुष्य आहे तसं आयुष्य जगलो. त्याच्यामध्ये शेती संदर्भित सगळे जे काम आहेत ते सगळे कामं केले. त्याच्यातून आयुष्यभराचे जे शिकवणी आहेत, शिदोरी आहेत ते मिळालेत. गावामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा खूप चांगला पायंडा आहे, परंपरा आहे. लहानपणापासून आईने ती सवय लावली की भजनी मंडळात जाणे, कीर्तनकार म्हणून. नंतर जो मी आता प्रवास सुरू केलाय तर त्याची बीजे जे आहे ते धामणगावच्या राण्यामधून मिळाली. आणि मग 11वी 12वी चाळीसगावला सर्वोदय राष्ट्रीय विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या तिथून केलं. आणि 12वीला CET दिली. MSCIT मधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथे नंबर लागला. 5 वर्ष छान गेले. आणि ज्यावेळेस फायनल इयरला होतो MBBS ला त्यावेळेस वाटलं की आपल्याला एक आयुष्य हॉस्पिटलच्या चौकोनी इमारतीमध्ये नाही काढायचं. आणि मग ठरवलं की काहीतरी जास्त करण्यासाठी मोठं व्यासपीठ पाहिजे. मग UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला. UPSC ची तयारी करण्यासाठी पुणे किंवा मुंबई हे 2 चांगले सेंटर होते. मग मुंबईला आपल्याला तयारी करता येईल SISC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर, इथं जाऊन आपण अभ्यास करू. या दृष्टीने मी JJ हॉस्पिटल मुंबई इथे एक्सटर्नशिप घेतली. माझी इंटर्नशिप जी होती तर ती JJ हॉस्पिटलला मुंबईला झाली. मग वाटलं होतं की तिथे आपण सायमल्टेनियसली अभ्यास करू शकू, पण JJची जी काम होतं ते खूप जास्त होतं. दुपारी 2-3 वाजेपर्यंत ब्लड कलेक्शन, रिपोर्ट्स, OPD चेकिंग, पोस्ट फॉलोअप, जर सर्जरी वॉर्ड असेल तर. आणि मग त्यामुळे पहिल्या वर्षीचा जो प्रिपरेशनचा फेज होता इंटर्नशिप मधला तो खडतर गेला. JJला असताना तिथे सदानंद दाते साहेब होते, 2008 बॅचचे IPS आहेत. तर ते त्यावेळेस सिलेक्ट होऊन परत अटेम्प्ट देत होते. मला कळालं, त्यांना जाऊन भेटलो, त्यांना विचारणा केली की सर पुढचा कसा निर्णय असावा, काय करायला पाहिजे. त्यांनी 2 खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की मेडिकल सायन्स हा फर्स्ट ऑप्शनल घेऊ नकोस. त्यावेळेस 2 ऑप्शन असायचे. मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शन घ्यायचं ठरवलं होतं. जिओग्राफी घ्यायचं का नाही याबद्दल चर्चा चालली होती. त्यांचं म्हणणं ते खूप मला बरं झालं, फर्स्ट ऑप्शनल सब्जेक्ट मेडिकल सायन्स नाही घेतला. आणि दुसरं त्यांनी सांगितलं मुंबईत नको राहू, पुण्यात जा. तर त्यावेळेस पुण्याचं वातावरण खूप चांगलं होतं. मग इंटर्नशिप संपल्यानंतर पुण्यामध्ये आलो. पहिला अटेम्प्ट इंटर्नशिप चालू असताना जो होता, माझी 2008 एप्रिलमध्ये इंटर्नशिप संपली आणि मेचा मी अटेम्प्ट दिला. वाटलं होतं की बाय चान्स आपण पास होऊ,
मोस्ट प्रॉब्ली आपण फेल होऊ. युपीएससी मध्ये बाय चान्स कोणी पास होत नाही, तसं बाय चान्स मी काही पास झालो नाही. आयुष्यामधलं पहिलं अपयश तसं होतं ते की पहिली प्रिलियम पास नाही झालं, मग ते खाडकन डोळे उघडले. युपीएससी दिस इज ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम. आणि मग जो दुसरा अटेम्प्ट होता तो पूर्ण मेहनतीने दिला. जून 2008 ते ऑक्टोबर 2009 जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी होता. मन लावून अभ्यास केला, शिस्तीत अभ्यास केला आणि 2009च्या मेन्स मध्ये सिलेक्शन झालं. 2010 मध्ये रिझल्ट आला आणि त्यानंतर IRSचा प्रवास सुरू झाला. नक्कीच सरांनी आतापर्यंत जे त्यांचा संघर्षमय प्रवास याच्यामध्ये सांगितला, नक्कीच एक आदर्श आहे सर आपला आणि आपल्या कार्याचा. कारण आपण पाहतो की आज एखाद्या प्रोफेशन मध्ये गेल्यानंतर, एखादी डिग्री मिळाल्यानंतर एखादी विद्यार्थी विचार करतो की आय शुड बी वेल सेटल्ड आणि मी तेवढ्याच पर्यंत थांबतो. पण आपण एक यशस्वी डॉक्टर म्हणूनच जे करिअर आपलं जे होतं, तर ते आपण न पुढे त्याच्यामध्ये न जाता डायरेक्टली आपण सिव्हिल सर्व्हिसेसचा विचार करून त्याच्यामध्ये आपण यश गाठले. आमच्यासाठी नक्कीच एक आदर्श आहे. आपल्यासाठी काही 2 शब्द आमच्यापर्यंत आलेले आहेत की परिंदों को मंजिल मिलेगी यकीन ये फैले हुए उनके पर बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी यकीन ये फैले हुए उनके पर बोलते हैं. अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं. जमाने में जिनके हुनर बोलते हैं. मला असं वाटतं की नक्कीच त्या माध्यमातून एक चांगलं आणि विशिष्ट पद्धतीचं कार्य आपल्या हातून घडतंय. आणि विशेष म्हणजे सर आजचा मुलाखत सत्राचा मूळ उद्देश असा आहे की युपीएससी करणारे, एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक मोटिवेशन मिळावं आणि ज्यांच्यासाठी आम्ही कार्य करत आहोत ते दिव्यांग व्यक्ती असतील, त्याचप्रमाणे महिला बचत गट आहेत, तर त्यांना एक मोटिवेशन मिळावं हाच त्याच्यातला एक प्रामाणिक उद्देश आहे. आणि आमचा एक पुढचा प्रश्न आमच्या एका श्रोत्यांकडूनच येतो आहे की एकंदरीतच युपीएससीचा आपला हा जो प्रवास होता त्याच्यामध्ये कसं कसं म्हणजे जे प्रिलिम्सचे स्टेप असतात, त्यानंतर मग मेन्स आहे, मग इंटरव्ह्यू, या 3 टप्प्यांमध्ये आपल्याला कोणत्या अडचणी आल्या त्या संदर्भात आपण काय सांगाल आणि विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन द्याल? प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 युपीएससीचे टप्पे असतात. जेव्हा मी जून 2008 मध्ये अभ्यास सुरू केला त्यावेळेस पहिला अभ्यास सुरू केला मेन्सचा. माझं प्लॅनिंग असं होतं की जून ते डिसेंबर पर्यंत आपण मेन्सचा अभ्यास करायचा आणि अशा पद्धतीने करायचा की आपल्याला जो ऑक्टोबर मध्ये जी मेन्स परीक्षा झाली 2008 ला, तर ती आपल्याला अपीअर व्हायची. त्या सिरियसनेसने अभ्यास केला आणि 0th अटेम्प्ट प्रबोधिनी राबवते, ज्ञान प्रबोधिनी एक चांगली संस्था आहे जिथे मी अभ्यास करत होतो. त्या 0th अटेम्प्टला अशा पद्धतीने अभ्यास झाला होता की जे ऍक्च्युअल लोक पास अपीअर होणार होते तर त्यांच्या लेवलला पेपर चेक होऊन तसे फीडबॅक मिळत होते. त्या वर्षीची दिवाळी मी घरी गेलो नव्हतो कारण अशा पद्धतीने अभ्यास चालू होता तसं मला परीक्षाच द्यायची. आणि मला आठवतं त्या लायब्ररीमध्ये आम्ही 4 किंवा 5 लोक बसले असू आणि एक कृष्णनाथ पाटील म्हणून IRTS झाले नंतर ते आमच्या बॅचलाच झाले, त्यांना अपीअर व्हायचं होतं. त्यांनी विचारलं, अरे उज्ज्वल तू दिवाळीला घरी नाही गेला आणि तू पास झाला का म्हटलं प्रिलिम? म्हटलं नाही सर मी पास नाही झालो. म्हटलं मग तरी दिवाळीला घरी नाही गेला? म्हटलं नाही सर मी असा अभ्यास करतोय की जेणेकरून मला ही परीक्षा द्यायची आहे. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आता एक दिवाळी बुडवली काय हरकत नाही, पण तुझ्या पुढच्या सगळ्याच दिवाळ्या खऱ्या अर्थाने दिवाळ्या होती. आणि तसं झालं पण ते. तर तो मेन्सचा प्रिपरेशन पहिले केला होता. आणि मुलांना माझं एक सांगणार आहे की जेव्हा प्रिलियम होते त्यानंतर मेन्सचा अभ्यास आपण सुरू करतो त्यावेळेस जर आपली ती रिव्हिजन असली आणि पेपर सॉल्व्हिंग साठी जर आपण फोकस करणार असू तर वेळ मिळणार. जर आपलं फर्स्ट रिडिंग चालणार असेल तर वेळ मिळत नाही. म्हणून सगळ्यांना ऍडवाइस आहे की जून जुलैमध्ये अभ्यास सुरू करा, पहिले मेन्सचा प्रिपरेशन करून घ्या आणि जेव्हा डिसेंबर पर्यंत मेन्सचं प्रिपरेशन झालं त्यानंतर मग जानेवारी ते आमची 17 मेला पूर्वपरीक्षा होती, प्रिलियम होती. मग हा जो पिरियड होता जवळपास 5.5 महिन्यांचा, मग त्याचं प्लॅनिंग केलं. मग त्या प्लॅनिंग मध्ये पहिले 3 महिने जे होते, जे नेहमी सांगत असतो वेळेच्या नियोजनामध्ये, पहिले 3 महिन्यामध्ये आपले 6 सब्जेक्ट असतात, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि करंट अफेअर्स. 15-15 दिवसांचे स्लॉट दिले आणि शिस्तबद्ध पद्धतीने दिवसाचे 3 टप्पे केले, सकाळी 6 ते 12, 12 ते 6 आणि संध्याकाळी 6 ते 12. रोज ह्या टप्प्यामध्ये 4 तास अभ्यासाला काढायचे, 2 तास स्वतःसाठी काढायचे. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज एक 10-12 तास अभ्यास करायचा. रोजचं जवळपास टार्गेट यायचं एक 70-80-90 पेजेस तेवढं वाचून काढायचं. 3 महिन्यामध्ये पहिलं फर्स्ट रिडिंग कम्प्लीट झाली. नंतर पुढचा जो महिना होता तो फर्स्ट रिव्हिजनला गेला. म्हणजे 1/3 असा पिरॅमिड तयार व्हायला पाहिजे आपला विद्यार्थ्यांचा. मग जो एप्रिलचा महिना होता तो सेकंड रिडिंग मध्ये गेला. मग पुढचे जे 10 दिवस होते म्हणजे थर्ड रिडिंग झाली. त्यानंतर मग पेपर सॉल्व्हिंग जे प्रॅक्टिस पेपर आपण आहे
ते फुल टेस्ट प्रॅक्टिस पेपर केले. 17 मेचा रिझल्ट दिला. आणि त्यानंतर एक मी नेहमी करायचो, जेव्हा परीक्षा होते तर परीक्षा झाल्यानंतर लगेच पिक्चर बघायला जायचं नाही. परीक्षा झाल्यानंतर परत तो पेपर जो आहे तर त्याचं एक अनालिसिस करून ठेवायचं आणि एक अंदाज घ्यायचा की आपल्याला किती मार्क पडतील. तर अंदाज घेतला. मला जीएसला तेव्हा कट ऑफ 55-60 लागायचं ओपनसाठी. तर जीएसला मला 94 मार्क होते त्यावेळेस. आणि मग जीएस साठी मी टेस्ट पेपरला पुण्यामध्ये सिनर्जी मध्ये जायचो. सिनर्जीचे अतुल लांडे सर म्हटले होते की दिस इज ऑल्सो मिसमॅनेजमेंट, की जर आपल्याला 50-60 मार्क पाहिजे असतील आणि आपल्याला 94 मार्क स्कोअर करत असेल तेवढा वेळ आपला अतिरिक्त गेला, वाया गेला. पण माझं जे धोरण होतं की काही जरी झालं तरी प्रिलिम आपण फेल नको व्हायला परत. प्रिलिम इज द टफेस्ट पार्ट इन द प्रोसेस ऑफ बीपीएससी. कारण 10-12 लाख मुलं बसतात, तर त्यापैकी एक 10 ते 12 हजार मुलं मेनसाठी सिलेक्ट होतात. बाकीचे सगळ्यांना चालणे लागते प्रिलिमला. त्यामुळे प्रिलिम इज कन्सिडर्ड टू बी टफेस्ट पार्ट इन द प्रोसेस ऑफ बीपीएससी. ते माझं धोरण एक्स्ट्रा कॉन्शियस होतं. कारण मला असं वाटत होतं की मी परत एका टाइम अफोर्ड करू शकत नाही. एक हातचं सोडून मी पळताच्या पाठी मागे लागलो होतो. चांगलं करिअर होतं एमबीबीएसचं. जर तो कंटिन्यू केला असतं तर एमडीएमएस झालाच असतो. आणि ते सोडून जर कधी हे नाही झालं युपीएससी, तर मग घरकाना घाटका अशी अवस्था होऊ शकली असती. म्हणून मी अफोर्ड करू शकत नव्हतो. प्रिलियम झाली, मेन्सची तयारी सुरू झाली. ज्ञानप्रबोध इथंच अभ्यास करत होतो. तर त्यामध्ये आन्सर रायटिंगवर बराच फोकस झाला. म्हणजे रोज काही ना काही अर्धा तास तरी लिखाण करायचो. आणि ती गोष्ट मला खूप फायद्याची ठरली असं आता जाणवतं. आणि मुलांना ते सांगण्याचं आवर्जून सांगतो मी की अर्धा तास पण कमी, रोज 1 ते 2 तास रोज रायटिंग प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आणि रायटिंग प्रॅक्टिस कधी करू शकणार, ज्या वेळेस तुमचा सिलेबस अगोदर वाचून झालेला आहे. प्रिलिम तुम्ही देताना एक 3-4 वेळेस रिव्हिजन झालेली आहे. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही परत मेनसाठी तयारी करत असता तर ती रिव्हिजनचा मोड असतो. आपलं त्यावेळेसचं जे शेड्यूल असायचं तर मे मध्ये प्रिलिम असायची आणि ऑक्टोबरमध्ये मेन्स असायची. आता शेड्यूल डिस्टर्ब झालं, पण तरीही एक 3 ते 4 महिन्याचा गॅप मिळतो. आणि 3-4 महिन्यामध्ये फर्स्ट रिडिंग नसावी अशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. तसं झालं माझं की फर्स्ट रिडिंग नव्हतीच कोणत्या सब्जेक्टची, ती रिव्हिजनच सुरू होती. आणि रिव्हिजनला टॉपिक वाईज टेस्ट सिरीज लावली होती. समजा जॉग्राफीचा पेपर 1 असेल तो वाचून झाल्यानंतर जॉग्राफीवर टेस्ट सिरीज द्यायची. पेपर 2 असेल तर तो वाचून झाल्यानंतर टेस्ट सिरीज द्यायची. आणि परीक्षेच्या अगोदर 1 महिना अगोदर 3 फुल टेस्ट पूर्ण सोडून काढल्या. आणि मग परीक्षेला अपेअर झालो. परत परीक्षेला अपेअर झाल्यानंतर पण 2 दिवस बसून मुंबईमध्ये त्याचं अनालिसिस केलं की आपल्याला प्रत्येक पेपरला काय किती मार्क पडतील. एक ऑप्टिमम असतं, एक मॅक्झिमम किती असेल आणि मिनिमम किती असेल, अशा 3 फिगर काढल्या होत्या. आणि जवळपास सगळे पेपरचे जे मार्क आहेत ते त्या रेंजमध्ये झालेले. त्या कालावधीमध्ये एक फार इंटरेस्टिंग स्टोरी झाली होती. मी एक गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, जीसीएच म्हणतात त्याला, तर तिथे राहण्याचं अकोमोडेशन होत असतं आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचं. तर मला अकोमोडेशन मेनच्या 2 किंवा 3 दिवस अगोदर मिळणार होतं आणि त्याची काही शाश्वती नव्हती. पण माझा मित्र होता श्रीकांत पायगावाने, तो जीसीएसला राहत होता. मग मी 8 दिवस अगोदर त्याच्या रूम मध्ये जाऊन पॅरासाईट म्हणून राहिलो. आणि त्या रेक्टरला कळालं. तर रेक्टरने 11 वाजता मला त्या रूम मधून बाहेर काढायला रेक्टर आली. आणि मला ती पंचायत नव्हती की आता काय करायचं. मला पंचायत होती की त्या दिवशी रात्री मला जिओग्राफी रिवाइज करायची होती. आणि ती रात्र जर गेली तर जिओग्राफीची रिव्हिजन राहून जाईल. आणि मी चिंतित होतो. बिचारा माझा मित्र, माझ्या डोक्यामध्ये हे विचार चालले होते की मी सीएसटीला जाईल, प्लॅटफॉर्मवर राहील, पण आपली आजची रिव्हिजन कम्प्लीट करेल. उद्या दुसऱ्या दिवशी बघेल कुठं लॉजमध्ये राहायचं किंवा कुठं इतरत्र राहायचं, पण आजची रिव्हिजन नको जायला. मित्राने ती मनस्थिती पाहिली. बिचारा सोबत माझ्या तिथून निघाला. आणि त्या रात्री आम्ही 12:30ची 1ची लोकल असते बांद्राची, ती पकडली चर्चगेट. त्याच्या बहिणीचं घर होतं, तिथं जाऊन राहिलो आणि 8 दिवस तिथे राहिलो. अशा मित्रांचं पण ऐन वेळेस खूप चांगलं मदत होती. जर चांगले मित्र असतात एक ही नेहमी सांगण्यासारखी स्टोरी झाली आयुष्यात. आणि मी त्याचा नेहमी धन्यवाद मानतो. हे थोडासा विषयांतर झालं, पण जो आपला ग्रुप आहे तो ग्रुप आपल्याला अभ्यासात मदत करतोच, पण अशाही अडीअडचणीला मदत करतो. नक्कीच. माझा आवाज सर तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज पोहोचतोय. हो सर. यामध्ये दुसरा टप्पा जो इंटरव्ह्यूचा होता. इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये
युपीएससीची इंटरव्ह्यू ही मुलाखत इंटरव्ह्यू ऐवजी पर्सनॅलिटी टेस्ट म्हणून गणली जाते. त्याचं नावच पर्सनॅलिटी टेस्ट आहे, तसं की आपल्या व्यक्तिमत्वाची चाचणी आहे ती. आणि मग तो जो टप्पा होता जो मुलाखतीची तयारी करायची, पर्सनॅलिटी टेस्टची तयारी करायची, तो वेगळा होता अभ्यासापेक्षा. म्हणजे माझा मेन्स आणि प्रिलिमचा जो पद्धत होती अभ्यासाची ती रिगरस होती. म्हणजे दिवसभर फोकस झापड लावून अभ्यास करायचा आणि अभ्यास अभ्यास अभ्यास, जळी स्थळी काष्टी पाशाणी युपीएससी अशा पद्धतीने अभ्यास झाला. 1 वर्षभर गेला तो. पण जो इंटरव्ह्यूचा भाग होता तर त्याला स्वतःला जाणून घेणे, स्वतःची जाणीव करून घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यात. आणि मग त्यामध्ये मला एक 10 दिवसांचा वेळ काढला. मी 10 दिवस विपश्यना केली आणि त्या विपश्यनेमुळे खूप फायदा झाला. इंटरव्ह्यूला मला पहिल्या अटेम्प्टला 180 मार्क मिळाले. सेकंड इंटरव्ह्यू दिले तुम्ही परत एकदा, तर त्यावेळेस 210 मार्क मिळाले आउट ऑफ 300. आणि 210 इज कन्सिडर टू बी व्हेरी गुड मार्क्स. तर यामध्ये युपीएससीच्या प्रिलिम इंटरव्ह्यूच्या प्रवासामध्ये जे विपश्यना सापडलं तर ते रत्न सापडलं आयुष्यामध्ये. त्याचं पहिल्या 10 दिवसामध्ये खूप छान अनुभव आला. म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वाचतो तर ते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतानाच बऱ्याच वेळ अडचण होती. त्यानंतर जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तर ते कॉन्सन्ट्रेशनचं अजून टार्गेट शार्प करतो, अजून बार रेस करतो. आणि विपश्यना जेव्हा करतो तर शरीराच्या प्रत्येक भागावर काय संवेदना होत आहेत, डोक्यावर काय होत आहेत, इकडे काय होत आहेत, आता मी त्वचेला स्पर्श करतोय त्या मायन्यूट भागावर काय संवेदना होत आहे, तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून पूर्ण बॉडीचं स्कॅनिंग करायचं आहे. आणि जर आपण ह्या इतक्या सूक्ष्म भागावर जर आपलं लक्ष केंद्रित करू शकलो, एकाग्रता टिकून शिकू शकलो, तर श्वासावर करणं अजून सोपं होतं आणि पुस्तकावर करणं अजून सोपं होतं. मनाची एकाग्रता या सगळ्या प्रवासामध्ये खूप महत्वाची आहे. त्यामुळे सर्व मित्रांना माझं आवर्जून कळकळीचं सांगणार आहे की ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल 10 दिवस विपश्यना नक्की करा. अध्यात्म आपण बाजूला ठेवू, त्याच्यातून आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची, धार्मिक प्रगती करायची, हा भाग बाजूला ठेवू. प्रॅक्टिकली आपलं जे हत्यार आहे, आपलं जे टूल आहे, ज्याच्या आधारावर आपण परीक्षा देत असतो, युपीएससी सारखी युपीएससीची परीक्षा भारतातलीच नाही जगामध्ये एक सगळ्यात अवघड परीक्षा मधली गणली जाते. आणि त्या परीक्षेला आपण फेस करताना आपल्याजवळचं जे हत्यार आहे ते आपलं मन आहे. जसं आपण ऍथलेटिक्स बघतो तर त्यांचं हत्यार काय आहे किंवा त्यांचं टूल काय आहे, तर त्यांचं शरीर आहे. तसं युपीएससी साठी आपल्याकडे काय आहे, मन आहे. ज्याचं मन जास्त वेळ एकाग्र होऊ शकतं तर त्याला आकलन चांगलं होऊ शकतं, त्याचं स्मरण चांगलं राहू शकतं आणि त्याचं परत रिकव्हरी जी आहे, जेव्हा आपल्याला ते कागदावर उतरायचंय ते पण व्यवस्थित होऊ शकतं. आणि विचारांची जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये जशी कम्प्युटरची प्रोसेसिंग सिस्टीम असते तर त्यामध्ये जर पॉपअप असले तर ते डिस्टर्ब होते. तसं विचारांच्या प्रक्रियेमध्ये जर विकारांचा, भावनांचा अडथळा होत असेल तर आपण सलग विचार करू शकत नाही. विपश्यनेमध्ये ह्या गोष्टी निघून जातात. त्यामुळे याचा खूप खूप फायदा होतो. आणि हे मला नंतर पण ऑफिसर झाल्यानंतर पण ऑफिसमध्ये काम करताना नाही जाणवलं आणि सामाजिक काम नंतर घेतलं पाण्याचं, तर त्यामध्ये याचा खूप फायदा झाला. नक्कीच. सरांनी युपीएससी संदर्भात म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात सरांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं. मग प्रिलिम्स असेल, मग मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू स्टेज जी अंतिम स्टेज मानली जाते. म्हणजे बऱ्याचशा वेळेस असे विद्यार्थ्यांचं आहे की प्रिलिम्स ते पास होतात, मेन्स सुद्धा त्यांचं ते क्रॅक करतात, पण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मग जर तिथं सिलेक्शन नाही झालं तर खूप अडचण विद्यार्थ्यांसमोर निर्माण होत असते. त्यामुळे ही स्टेजला सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं की मेडिटेशनचा एक खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये आहे. पुढे मी सरांना त्याच्या संदर्भात प्रश्न विचारलंच, पण सर याच्यामध्ये नक्कीच एक काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्या या ठिकाणी येत आहेत. काही विद्यार्थी विचारत आहेत की ऑप्शनल निवडताना थोडीशी अडचणी येत आहेत की एक्झॅक्टली ऑप्शन निवडताना कोणता दृष्टिकोन ठेवावा, म्हणजे एकंदरीतच ते इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत. कारण असं सुद्धा अनुभव आलेला आहे की इंटरव्ह्यू पॅनल सुद्धा एकंदरीत ऑप्शनलच्या भोवतीच तुमचे प्रश्न सुद्धा असतात बरेचसे. त्यामुळे मग ऑप्शन निवडताना कोणती काळजी घ्यावी, आपलं काय मार्गदर्शन असेल? खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शनल निवडल्यानंतर तो आपल्याला कमीत कमी 1.5 वर्ष तरी सोबत वागवायचा आहे. जोपर्यंत आपण पास होतो, म्हणजे समजा आपण एक अटेम्प्ट जरी कन्सिडर केला तर 1.5 वर्षाचा कमीत कमी कालावधी आहे जो आपल्याला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू आणि रिझल्ट इथपर्यंत आपल्याला तो एक सब्जेक्ट वागवायचा आहे. तो जर चुकला तर मग पुढचे भरपूर गणित चुकतात. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्शनसाठी 8 दिवस जरी दिले मित्रांनो सुरुवातीला तरी पण ते वर्थ आहे, गरजेचं पण आहे तसं. मग आता सिलेक्शन कसं करायचं? सिलेक्शन बाय मेथड ऑफ रिजेक्शन पहिले सुरू करायचं. नोटिफिकेशन बघायचं अगोदर
की नोटिफिकेशन मध्ये किती ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. जवळपास 22-23 ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत, वैकल्पिक विषय युपीएससी नोटिफिकेशन मध्ये देतात. आणि त्यापैकी काही जे सब्जेक्ट्स आहेत तर ते आपल्याशी दुरान्वयाने पण संबंधित नाही. उदाहरणार्थ, माझं मेडिकल सायन्स किंवा एमबीबीएस हे बॅकग्राऊंड होतं. आता माझ्याशी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टचा काही संबंध नाही, स्टॅटिस्टिक्स काही संबंध नाही. तर असे आपण जे आहेत सब्जेक्ट ज्यांचा माझ्याशी काही संबंध नाही, तर ते पहिले रिजेक्ट केले. मग कोणते उरले? एमबीबीएस रिलेटेड मेडिकल सायन्स आहे, नंतर झुलॉजी, अँथ्रोपोलॉजी, सायकोलॉजी हे मेडिकल सायन्सशी रिलेटेड आहे. आणि दुसरे जे सब्जेक्ट आहेत ते जनरल ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत, जसे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे जनरल ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट ते सगळ्यांना लागू होतं. तर असे सब्जेक्ट किती उरतात? साधारणतः 10 ते 12 सब्जेक्ट असे उरतात. म्हणजे आपला जो पूर्ण अगोदर आवाका होता तो आपण निम्म्यावर तरी कमीत कमी आणतो. आता यामध्ये दुसरी टेस्ट लावायची आपली, इन्क्लिनेशन काय आहे तुमचं, तुम्हाला कोणता सब्जेक्ट वाचायला आवडेल. 12वीपर्यंत माझं मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये इन्क्लिनेशन होतं आणि मला आवडायचं पण ते. मला मॅथला 98/100 होते. फिजिक्स मध्ये IITचं प्रिपरेशन केलं होतं मी, नाही झालं. पण त्या अनुषंगाने एनडीएला सिलेक्शन त्यामुळेच झालं होतं, एअरफोर्ससाठी माझं सिलेक्शन झालं होतं. मग मला इन्क्लिनेशन होतं, पण ते इन्क्लिनेशन बघितल्यानंतर जेव्हा मी सिलेबस वाचला तेव्हा लक्षात आलं की इन्क्लिनेशन आहे, पण याला डिग्री लेवलचा सिलेबस तयार करावा लागतो आणि जे क्वेश्चन्स आहेत ते मास्टर लेवलचे आहेत. तर ते 2 सब्जेक्ट मग त्या लेवलला बाजूला झाले. मला हिस्ट्री पण आवडायचं. हिस्ट्री पण एक इन्क्लिनेशनचा भाग होता. हिस्ट्रीचा मग जेव्हा सिलेबस बघितला आणि एक क्वेश्चन वाचला होता मी, गुप्तास पिरियड मध्ये जे नाणे होते तर त्या नाण्यांवरून त्या वेळच्या लोकांची जीवन पद्धतीचं वर्णन करा. आता हे खूप फॅक्च्युअल झालं की नाण्यांमध्ये काय होतं आणि मग तिथून लिंक करायचं आणि जीवन पद्धती सांगायची. आणि अशा पद्धतीचा अभ्यास मला करायला आवडेल का? तर तेव्हा वाटलं की आपलं जे ग्रॅज्युएशन आणि 11वी आणि 12वी पण झालं सायन्स मधून झालंय आणि सायन्सला एक लॉजिकल थिंकिंगची एक प्रोसेस आहे. म्हणजे डेटा कलेक्शन कमी, पण एक थिंकिंग मध्ये जर लॉजिकने जर डेव्हलप झालं तर आपल्याला मग कमी जास्त करावं लागत नाही. म्हणून मी हिस्ट्री हा बाजूला ठेवला. मग असं रिजेक्शन करत करत एक 3-4 सब्जेक्ट उरतात. म्हणजे त्याच्यामध्ये जिओग्राफी शेवटी उरला होता, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन शेवटी उरला होता, पॉलिटिकल सायन्स उरला होता. मग 3-4 सब्जेक्ट मध्ये आपण जेव्हा येतो तर त्यावेळेस जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत अगोदर, तर त्यांच्याशी बोलून बघायचं. जसं मी साधारण दाते सरांशी बोललो होतो की सर, मेडिकल सायन्स बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे. त्यांचा पहिला सब्जेक्ट होता मेडिकल सायन्स, पण त्यांनी ओपिनियन एकदम फ्रँकली दिलं, चांगलं दिलं की मी 2 अटेम्प्ट दिलेत मेडिकल सायन्स फर्स्ट सब्जेक्ट घेऊन आणि प्रिलिम नाही झाली. मी यावेळेस चेंज केला, जिओग्राफी फर्स्ट ऑप्शनल घेतला, माझी प्रिलिम क्लिअर झाली आणि मी IPS पण झालो. तर सिलेक्टेड कॅन्डिडेटशी मग त्या टप्प्यावर बोललो, भरपूर लोकांशी बोललो तुम्ही. तसं एक उदाहरण म्हणून दाते सरांचं सांगितलं. त्या टप्प्यावर मग बघायचं की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे किंवा ज्यांनी अगोदर तो सब्जेक्ट घेऊन दिलेला आहे तर त्यांचं काय मत आहे. आणि ट्रेंड अनालिसिस हा एक प्रकारे, जेव्हा मी 2010ला पास झालो तर त्या अटेम्प्टला टॉपर जे 25 होते तर त्यापैकी 18 लोकांचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा जिओग्राफी हा वन ऑफ द ऑप्शनल सब्जेक्ट होता. त्यामुळे जो आपण निर्णय घेतो ना त्या निर्णयामध्ये खूप गोष्टी असतात की समजा त्यावेळेस जर मी आउट ऑफ ट्रेंड किंवा ज्याच्यामध्ये स्कोरिंग होत नाही असा सब्जेक्ट घेतला असता आणि मग परीक्षा दिली असती तर काय माहिती रिझल्ट वेगळा यश भेटला असता. तर 2012ला मी परत अटेम्प्ट दिला होता तर त्यावेळेस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आउट ऑफ ट्रेंड गेला होता तसं, आणि त्यामध्ये 270 मार्क पडले होते, कमी होते तसे. आणि तोच जर कधी ऑप्शनल सब्जेक्ट दुसरा घेतला असता सायकोलॉजी सारखा तर रिझल्ट एक 40-50 मार्काचा वेगळा राहू शकला असता. तर तो ट्रेंड अनालिसिस आहे, तो शेवटचा टप्पा आहे. आता मी समराईज करतो. पहिले सिलेक्शन बाय मेथड ऑफ रिजेक्शन हे निम्मे सब्जेक्ट काढून टाकायचे. दुसरा टप्पा सिलेबस बघायचा, त्याच्यातून अजून त्याचे निम्मे करायचे, म्हणजे 5-6 सब्जेक्ट उरतात. नंतर पास्ट इयर क्वेश्चन पेपर बघायचे, त्याच्याने 2-3-4च उरतात. 2-3-4 उरल्यानंतर सिनियरशी बोलायचं, 1-2 उरतात आणि मग ट्रेंड अनालिसिस मधून एक फायनल सिलेक्ट करायचं. तर याला एक 8-10 दिवस 15 दिवस जरी गेले तरी मित्रांनो वेळ टाका. जस्ट कोणीतरी घेतला म्हणून मी घेतला असं करू नका. ही प्रोसेस अशी लिहून जरी काढली आणि अशा फॉलो केल्या ना खूप फायदा होईल. मी तुम्हाला आज लिहून देऊ शकतो. नक्कीच. पण सर एक असंही मी या ठिकाणी विचारेल की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आहात आणि या प्रोसेस मधून गेल्यानंतर सुद्धा जर विद्यार्थ्याला अडचणीत असतील की एकंदरीतच मी कोणता निवडावा, तर आपण काय सांगाल की एकूणच आजचा जो ट्रेंड आहे
तर त्या ट्रेंडनुसार कोणतं ऑप्शनल घेतल्यानंतर तो वाचनाला सुद्धा मजा यायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच तो असा कोणता ऑप्शनल आहे की तो घेतल्यानंतर एक साधारणतः इतर विषयांचे जसं आपण अभ्यास करतो, जसं जीएस 1, 2, 3, 4 आणि पेपर जे आहेत, तर त्याचा अभ्यास केला गेल्यानंतर त्या ऑप्शनचा सुद्धा तेवढाच अभ्यास झाला पाहिजे, तेवढाच सिलेबस कव्हर झाला पाहिजे. कारण काही विद्यार्थी असं सुद्धा म्हणतायत की ऑप्शनल पेपरचा जो अभ्यास असतो तो ग्रॅज्युएशन लेवलचा तुमचा असणं गरजेचं आहे. तेवढं तुम्हाला जे नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे आणि तेवढंच मग तुम्ही प्रेझेंटेशन पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकता. तर तो असा एक ऑप्शनल संदर्भात आपण काय सांगाल? कोणते ते ऑप्शन्स असतील? ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट जे आहेत, जसं मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि जिओग्राफी दोन घेतले होते, ते यांचा फायदा असा आहे की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा ओव्हरलॅपिंग जे आहे त्याचा जो फायदा आहे तो पॉलिटी याच्यावर मिळतो आपल्याला. पबॅडचा सेकंड पेपर मधला फर्स्ट पार्ट जो आहे इंडियन पॉलिटी, तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन ब्युरोक्रेसी आहे, त्याचा पॉलिटीला आपल्याला खूप फायदा होतो. आणि जिओग्राफी हा जीएस मध्ये पण आहेच. त्यावेळेस दोन ऑप्शन सब्जेक्ट होते, आता एकच आहे. तर ह्युमॅनिटीज मधले असे जे सब्जेक्ट आहेत जे जीएसचा एक कंपोनंट आहे, तसं घेतलं तर आपला अभ्यासासाठी फायदा होतो. पण नुसता हा एकच क्रायटेरिया नाही, त्याला इन्क्लिनेशन पण आहे. तुम्हाला त्याची आवड आहे का खरंच, आणि दुसरं तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. जसं मेडिकल सायन्स आहे माझं बॅकग्राऊंड आहे, जर त्याचं जर तयारी करायची झाली असती तुम्हाला रिसोर्स मटेरियल आणि रिसोर्स पर्सन स्वतःच तयार करावं लागलं असतं. त्या सब्जेक्टचं रिसोर्स मटेरियल मी पुण्यामध्ये तयारी करणार होतो, तर तसं काही एक सेपरेट डेडिकेटेड बुक नाही मेडिकल सायन्ससाठी, आज पण नाही. मग मलाच स्वतःच म्हणजे हॅरिसन आहे, लोवेन बेली आहे, तिथे मोठे मोठे पुस्तक आहेत एवढे, मग त्याच्यामधून ते पेजेस फाडून घ्यावे लागले असते किंवा नोट्स तयार करावे लागले असते. आणि मग त्या अनुषंगाने ते नोट्स तयार करायला माझे 2-3 महिने कमीत कमी गेले असते. सांगण्याचा मुद्दा हा आहे की रिसोर्स मटेरियल आहे का, आणि दुसरं रिसोर्स मटेरियल असलं तरी रिसोर्स पर्सन आहे का. आता पाली लिटरेचर हा खूप चांगला सब्जेक्ट होता त्यावेळेस, नंतर काढून टाकला. तर त्याचं मटेरियल अवेलेबल होतं, छोटंसं मटेरियल होतं, पण रिसोर्स पर्सन नव्हते. म्हणजे ते पेपर चेक करून देतील तर ते लोक पुण्यात अवेलेबल नव्हते. तर हा मुद्दा पण माझ्या बोलण्यात राहून गेला. तर ह्या दोन गोष्टी पण विचारात घ्याव्या लागतील. आणि ट्रेंड अनालिसिस जे आहे ना, तर आता त्याच्यावर मी कॉमेंट करणं ते योग्य होणार नाही, कारण मला पासून पण आता जवळपास 11 वर्ष झाले. तर ह्या वर्षी जे पास होणारे मुलं असतील त्यांचं जे ट्रेंड अनालिसिस आहे, जसं मी आता 2010 सांगितलं, माझ्या अनालिसिस नुसार ते परफेक्ट बसलं. कारण 2010ला आम्ही जे पास झालो त्या टॉपर जे 25 होते त्याच्यापैकी 18 लोकांचा पबॅड जिओग्राफी होता. ते दोघं सब्जेक्ट माझे ट्रेंडमध्ये आले. तर हा एक अनालिसिस करून बघा, आणि ते बदलत असतात. युपीएससी ते ट्रेंड चेंज करत राहते, पण तो एकदम शेवटचा टप्पा झाला. पहिले जे टप्पे तुम्ही क्रॉस करून जाणार आणि शेवटी एक 4 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जेव्हा सिलेक्ट करायचे, तर त्यावेळेस ट्रेंडचा आस्पेक्ट होतो. आता ट्रेंड चाललाय म्हणून कृपया घेऊ नका की हे पहिल्या 25 पैकी 18 लोकांनी घेतलं म्हणून आपण घ्यायचं, असं करू नका. जे आयआयटी नसायचे ते मॅथ किंवा फिजिक्स घ्यायचेच. तर ट्रेंड काही जरी चालू असला तरी मॅथ 600 पैकी 400 मार्क द्यायच्यात, फिजिक्स 600 पैकी 400 मार्क द्यायच्यात. त्याच्यामुळे जे आयआयटी नाही त्यांचं बॅकग्राऊंड ते असायचं, ते सब्जेक्ट तीच सिलेक्ट करायचे. नक्कीच. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना इथं मार्गदर्शन मिळालं असेल की एकंदरीत ऑप्शन निवडताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे. इतर जण तो ऑप्शन घेत आहेत किंवा मग तो ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे तो घेऊ नये. याच्याने होतं काय की बऱ्याच वेळेस आपल्याला अभ्यास करायला थोडेसे अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात. असे देखील बाकीचे जे आपले जे मान्यवर आपल्याला आपले त्यांचं सुद्धा तेच म्हणणं होतं आणि सरांचं सुद्धा तेच या ठिकाणी मत आहे. सर, पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की युपीएससीच्या ह्या जर्नीमध्ये कोचिंगचा किती रोल आहे, किंवा मग जर कोचिंग केल्यानेच यश मिळतं किंवा मग सेल्फ स्टडीने सुद्धा यश मिळतं का, तर याच्यावरती आपलं मत काय? हा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की सर आम्ही क्लास लावावा का. तर आपण त्याची आपल्याला काय मदत होती ते बघू, आणि मग तुमची पोझिशन काय आहे हे तुम्ही ठरवायचं, आणि मग तुम्ही निर्णय घ्यायचा. युपीएससी साठी एखादी संकल्पना, एखादी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी जर तुम्ही क्लास लावणार असाल तर तसा क्लास लावू नका. कारण ग्रॅज्युएशन ही बेसिक मिनिमम क्रायटेरिया युपीएससीने ठेवला आहे, तेव्हाच तुम्ही इलिजिबल होतात. आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर हे अपेक्षित आहे की ज्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला कळतील. जीएस आता मेजर पार्ट आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट असा अध्याय होत आहे की तुम्ही जो ग्रॅज्युएशन केलंय तोच ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करावा. जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे लोक आहेत जसे एमबीबीएस वाले ते दुसरं ऑप्शनल सब्जेक्ट घेतात. पण ज्याचं बॅकग्राऊंड ग्रॅज्युएशन त्याच्यामधून झालंय तर त्याला संकल्पना सगळ्याच कळायला हे अध्याय होत आहे. आणि जे जीएसचे कंपोनंट आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी वगैरे, तर यामध्ये संकल्पना आपल्याला कळणार नाही इथपर्यंत जर कधी आपली आकलन क्षमता, कॉम्प्रिहेन्शन जर नसेल
देन यू आर टार्गेटिंग डिफरंट एक्झाम. त्या टप्प्यावरच तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे की आपण युपीएससी खेळ करतोय. आणि जर आपल्याला पुस्तक वाचून जर संकल्पना कळत नसेल तर युपीएससी नको, आपण दुसरी परीक्षा ऑप्ट करू. त्यामुळे क्लास जर काही तुम्ही त्यासाठी जर लावणार असाल की मला हे कन्सेप्ट क्लिअर होतील, जे वाचून क्लिअर होत नाही आणि ते मला तिथून कळत असतील, तर पुनर्विचार करा तुम्ही क्लासची युटिलिटी साठी. माझ्या दृष्टीने क्लासची युटिलिटी काय आहे, या जर्नीमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अभ्यास करणारे 50,000 लोक आजही ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि खूप डेडिकेटेडली अभ्यास करतात. ते 10, 12, 14 तास अभ्यास करणारे लोक आहेत, पण सगळे पास नाही होत. तर यामध्ये टाइम मॅनेजमेंट जे आहे ना, काय वाचायचं यापेक्षा काय वाचायचं नाही महत्वाचं आहे. आणि मग हे टाइम मॅनेजमेंटमध्ये आपल्याला जर कधी कोणी हात धरून टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित करून देणार असेल, त्याच्यामध्ये जर 3 महिन्यामध्ये सिलेबस कम्प्लीट करणार असेल, तर आपल्याला स्वतः परत त्याच्यावर काम करायची गरज पडत नाही. जर जसं मी तुम्हाला प्रिलिमचं सांगितलं की 15 दिवस चे स्लॉट केले होते, 2 आठवडे हिस्ट्रीला, 2 आठवडे जिओग्राफीला, 2 आठवडे पॉलिटीला. मग हे आमच्या प्रबोधिनीमध्ये होत होतं. फार जास्त टीचिंग इनपुट नव्हते, ते फक्त आउटलाईनच द्यायचे, अभ्यास तुम्हीच करा आणि तुम्हीच टेस्ट पेपर सॉल्व्ह करा, अशी पद्धत होती. त्याच्यातून काय झालं की टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं. ते मला वैयक्तिक स्वतः करायची गरज पडली नाही. आणि मग दुसरा त्याच्यातून फायदा झाला, ग्रुप चांगला मिळाला. म्हणजे आता मगाशी म्हटलो श्रीकांत, आमचा अजून एक 4-5 मुलांचा ग्रुप होता. तर जेव्हा आम्ही चहा प्यायला पण जायचो, तर त्याही वेळेस आमचे डिस्कशन जे असायचे ते करंट अफेअर्सवर असायचे. जेव्हा जेवायला पण बसायचो त्यावेळेस पण ज्या गप्पा असायच्या त्या युपीएससीच्या असायच्या. तर जो आपला सराउंडिंग आहे, तर त्या क्लासमुळे एक सराउंडिंग चांगली होती. ह्या 2 गोष्टीचा फायदा आहे. जर तुमचं बॅकग्राऊंड जे आहे की तुम्हाला पुण्यात येऊन अभ्यास करणं शक्य नाही, तुम्हाला गावात राहूनच अभ्यास करायचा असेल, तर फक्त मग टाइम मॅनेजमेंटसाठी कोणाचं तरी गायडन्स घ्या किंवा स्वतःच व्यवस्थित करून घ्या. आणि जो ग्रुपचा आस्पेक्ट आहे मग तेवढा तुम्हाला मिळणार नाही. बाकी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी क्लास लावणे याची काही गरज नाही. तो क्लास कितीही चांगला असेल किंवा शिकवणारे किती चांगले असतील, तर ते स्पून फिडिंगने कोणी युपीएससी पास होत नाही. त्यासाठी क्लासची गरज नाही. पण हँड होल्डिंगसाठी आणि ग्रुप फॉर्मसाठी क्लास काही प्रमाणामध्ये आपल्याला फायदेशीर ठरतो. नक्कीच. जरांनी ह्या संपूर्ण युपीएससीच्या त्यांना जो आलेला अनुभव आहे त्याच्या आधारे त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि सरच विद्यार्थ्यांना त्याचं एक चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. सर, पुढे आपल्या प्रशासकीय सेवेबद्दल मी या ठिकाणी नक्कीच विचारणार आहे. श्रोते हो, सरांचे जे कार्य आहे, सरांचे जे विचार आहे ते त्यांचे व्यक्तिमत्व एवढेच मोठे आहेत. सरांसंदर्भात एक माहिती या ठिकाणी सांगेल की सर एक IRS ऑफिसर, म्हणजेच जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की सह आयुक्त आहेत सर, आयकर विभाग मुंबई येथे सध्या कार्यरत आहेत. पण सरांनी ते कार्य तर त्यांनी 100% डेडिकेशन देऊन केलंच, पण त्याचप्रमाणे समाजामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा मग जिथून सर आलेले आहेत, धामणगाव चाळीसगाव मधलं जे गाव आहे तिथून सर आलेले आहेत आणि तिकडं त्यांनी जे एक प्रॉब्लेम अनालिसिस त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या प्रॉब्लेमलाच मग धरून सरांनी एक उत्कृष्ट कार्य घडवण्याचं आणि एक आदर्श कार्य मी या ठिकाणी म्हणेल त्यांनी घडवण्याचं एक कार्य या ठिकाणी केलं. 102 कोटी लिटर पाणी सरांनी वाचवलं, साठवण्यात ती यशस्वी त्या ठिकाणी झाले आणि 3 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 16 गावांना दुष्काळमुक्त करून त्यांनी एक आदर्श घडवलेला आहे. आणि हे जलसंधारणाचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. कारण शेतकरी आत्महत्या होण्यामागचं एक सगळ्यात महत्वाचं जे कोणतं कारण असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की ही खूप खूप मोठी एक समस्या आहे आज आपल्या सगळ्यांसमोर, ते म्हणजे पीक नाश होणं. म्हणजे आता आपण पाहतोय की एवढी भीषण परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा, अनेक जिल्ह्यांमध्ये आपण आता पाहतोय न्यूजच्या माध्यमातून. तर एक ओला दुष्काळ आहे, एक सुका दुष्काळ आहे. तर सरांनी सुका दुष्काळ त्या ठिकाणी त्याचं पाहिलं की याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या आणि त्याच्यामुळे सरांनी हे जे कार्य सुरू केलं आहे नक्कीच कौतुकास्पद आहे. सर, माझा तोच प्रश्न असेल की एकंदरीतच हे यश कसं मिळालं आणि आपला जो 500 कोटी लिटर पाणी वाचवण्याचा जो काही उद्देश आहे तो एक्झॅक्टली आपण कसं करणार आहात, काय सांगाल सर या संदर्भात? नाशिकला पहिली पोस्टिंग झाली, नंतर पुण्याला झाली. जेव्हा मुंबईला पोस्टिंग झाली तर त्यावेळेस जे बॅकग्राऊंड होतं, लग्न झालं, मुलगी झाली, कुटुंब स्थिरस्थावर झालं आणि त्यावेळेस वाटलं की आता यापुढचं जे आयुष्य आहे तर आता आपण देतं व्हायला पाहिजे समाजाला. 2016-17 वर्ष होतं साधारणतः आणि तो दुष्काळाचं वर्ष होतं. आणि 16-17 वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोर्चांचं वर्ष म्हणून उल्लेखलं जाईल नेहमी. खूप मोर्चे निघाले वेगवेगळ्या समाजांचे. मग त्याचा जेव्हा मी बारकाईने अभ्यास केला आणि बघितलं, काही लोकांशी बोललो, का बरं असं होतंय, तर बेसिकली दॅट वॉज अ ऍग्रेरियन क्रायसिस.
जो शेतीचा जो प्रश्न आहे ना, तो यांनी उग्र रूप धारण केलं होतं. कारण मागच्या दशकामध्ये म्हणजे 2011 ते 2020 मध्ये 4 वर्ष भीषण दुष्काळ पडला होता आपल्याकडे. आणि मग त्याच्याने कंबरच मोडलं गेलं होतं भारतीय शेती अर्थव्यवस्थेचं. आणि मग त्याच्यामधून रोजगाराचा प्रश्न आणि त्याच्यामधून मग त्याचा उद्रेक अशा पद्धतीचं ते वातावरण झालं होतं. मग त्यावेळेस वाटलं की हा प्रश्न तर फार मोठा आहे, आकाशाच पाठलाय तसं, पण आपण आपल्या कपॅसिटीनुसार, मर्यादेनुसार कमीत कमी आपल्या गावापुरतं तरीच काम करूया. नाही, जर एका गावाचा जरी दुष्काळाचा प्रश्न जर मार्गी लागला, त्यातून शेतीचं मार्गी लागेल, शेतीचं जर मार्गी लागलं तर रोजगाराचं मार्गी लागेल, रोजगाराचं मार्गी लागलं तर लोक थोडेफार गावात तरी सुखी होतील. तर असा विचार करून पहिल्या वर्षी काम सुरू केलं धामणगावामध्ये. पहिल्या वर्षीचा जो अनुभव होता तो खूप शिकून गेला. म्हणजे खूप जास्त वेळ टाकावा लागला. जेव्हा मी आता मागे वळून बघतो, तुमचा जो डेटा आहे तो मागच्या वर्षीचा डेटा आहे. 16 गावांमध्ये 102 कोटी लिटरचा साठा झाला. या वर्षी अखेरपर्यंत म्हणजे आम्ही मे मध्ये वर्ष संपवतो आपला काम. 33 गावामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये 200 कोटी लिटरचा साठा ऑलरेडी झालाय. 500 कोटी लिटर बद्दल मी सांगतो तुम्हाला. पहिल्या वर्षाबद्दल आपण बोलत होतो. 14 ग्रामसभा घेतल्यात गावामध्ये. अगदी उपसचिव जलसंपदा, जी जलयुक्त शिवारची सगळी देखरेख करत होते, त्यांना मुंबईहून गावात घेऊन गेलो होतो. एका मिटिंगला 11 अधिकारी घेऊन गेलो होतो. त्याच्यामध्ये ऍडिशनल कलेक्टर, SDM, तहसीलदार, कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी असे भरपूर लोक, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनचे डेप्युटी कमिशनर, ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलंय त्या लोकांना आम्ही तज्ञ म्हणून बोलवायचो. जनजागृती खूप केली. त्या 14 मिटिंग, 21 चक्रा, म्हणजे शेतकऱ्यापर्यंत गेलो, शिवार फेऱ्या काढला, बांधावर गेलो. आणि जलयुक्त शिवार त्या वर्षी धामणगावमध्ये आम्ही योजना होती ती राबवली चांगल्या पद्धतीने. पण त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या, काही प्रशासकीय अडचणी होत्या आणि काही भाग राहिला पण होता. मग उरलेल्या भागासाठी सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्ट पण मदत करत होती प्रत्येक जिल्ह्यासाठी. मग त्यांनी आमच्या गावाला मदत दिली. पण त्याच्यामध्ये पण अडचणी आल्या, काही राजकीय असतील, प्रशासकीय असतील. आणि मग तरी काही भाग उरला आणि शेतकरी तयार होते लोकसभा मिळवायला. मग सकाळी रिलीफ फंडाकडनं त्यांनी जवळपास 350 गावांमध्ये काम केलंय दुष्काळमुक्तीचं. मग त्यांनी मदत दिली आणि मग ते काम गावाचं खूप चाललं. पहिल्या वर्षी 14 कोटी लिटरचा साठा गावात झाला. आणि 2018चा जो पावसाळा होता त्याही मध्ये दुर्दैवाने दुष्काळ होता. फक्त 28 जुलै 2018ला एक दिवस खूप चांगला पाऊस झाला होता, नाहीतर मग पूर्ण पावसाळ्याभर भुरभुर चालली होती. पण त्या एक पावसामुळे काय झालं, ज्यांनी बंधारे केले होते छोटे छोटे, आम्ही नाला खोलीकरण रुंदीकरणाचं मुख्य काम करतो, मशीन उपलब्ध करून द्यायचं, शेतकऱ्यांनी डिझेल टाकायचं आणि आपल्या शेताच्या बाजूला जो छोटासा नाला जातो त्यालाच खोलीकरण रुंदीकरण करायचं. काळी माती असेल तर गाळा शेतात टाकून घ्यायचा. पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आडतं, जिरतं आणि ते भूजलामध्ये वाढ करतं, आपल्या विहिरींना पाणी येतं. त्या एका पावसामुळे पाणी आल्यामुळे त्यांच्या कपाशा जगल्या आणि त्यांचं उत्पन्न आलं. आणि ज्यांनी काम केलं नव्हतं त्यांच्या कपाशा गेल्या. त्यामुळे लोकांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं की अरे हे काम इतक्या महत्वाचं आहे म्हणून. दुसऱ्या वर्षानंतर आम्हाला फार जास्त मेहनत करायची गरज पडली नाही, कारण ज्या लोकांना, शेतकऱ्यांना फायदा झाला होता तेच ब्रँड अँबिशर झाले. मग दुसऱ्या वर्षी 6 गावांमध्ये काम झालं. मग त्याच्यामध्ये 21 कोटी लिटरचा साठा झाला. तिसऱ्या वर्षी जे तुम्ही आता डेटा सांगितला ती चळवळ 16 गावांपर्यंत पोहोचली. कोरोनाचा पिरियड होता, पण त्याही पद्धतीने शेतकऱ्यांनी मार्ग काढला आणि 102 कोटी लिटरचा साठा झाला. आणि हा जो उन्हाळा होता 2021चा, तर त्याच्यामध्ये 33 गावांमध्ये काम झालं. त्याच्यामध्ये चाळीसगाव तालुका जळगाव जिल्ह्यामधले गाव आहेत, कन्नड तालुका औरंगाबाद जिल्हा आहे, तुळजापूर तालुका उस्मानाबाद जिल्हा आणि जावळी तालुका सातारा जिल्हा. म्हणजे काम 4 जिल्ह्यांपर्यंत पोहोचलं. तिसऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 16 गावांमध्ये जेव्हा काम पोहोचलं तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे काम एकट्याने करणं शक्य नाही आता, कारण कामाचा अवघा खूप वाढला. तर 14 लोकांना सोबत घेतलं, ज्यांना 5-5 गावाची जबाबदारी दिली आणि त्यांनी आनंदाने घेतली. एकही रुपयाचा फायदा नसताना, पगार नसताना या लोकांनी 9 महिने प्रशिक्षण घेतलं व्यक्तिमत्व विकसन आणि नेतृत्व गुण विकसनामध्ये. शनिवार रविवारी मी मुंबईहून चाळीसगावला जायचो. शनिवारचा दिवस सकाळी 9 ते 5 पर्यंत प्रशिक्षण चालायचं आणि मग त्याच्यावर आधारित रविवारी ते आपल्या गावामध्ये जाऊन चौकसभा घ्यायचे, शिवार फेरी घ्यायचे, खाली बसायचे, लोकांशी बोलायचे. यामधले बहुतेक लोक प्रोफेसर आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, कोणी पत्रकार आहे, कोणी इंजिनियर आहे. आणि या लोकांनी जनजागृती केली. 69 गावांपर्यंत जनजागृती झाली. ऍक्च्युअल काम 16 गावांमध्ये झालं आणि ह्या वर्षी ते 33 गावांपर्यंत पोहोचले. आता शेतकऱ्यांचा जो आहे आस्पेक्ट, की हे लोक
स्वतःचा 1 रुपयाचा फायदा नसताना एवढा वेळ टाकतायत. आज आमचं 4थं वर्ष पूर्ण झालं आणि गावागावामध्ये फिरतायत, स्वतःचा डिझेल पेट्रोल खर्च करतायत, आपले दिवस मोडतायत. यांना काही फायदा नसताना जर एवढं करू शकतात तर आपल्याला आपल्या फायद्यासाठी डिझेल टाकायला काही हरकत नाही. मग अशी एक लोकचळवळ झाली, लोकांनीच याची ओनरशिप घेतली आणि आता आम्हाला फक्त गायडन्स द्यायचं काम उरलेलं आहे. लोकच आता स्वतः ही चळवळ पुढे घेऊन जात आहेत. म्हणजे पाणी उपलब्ध होतंय, त्यामुळे धामणगावचं मी उदाहरण सांगू इच्छितो. नुसता खरीपाचा हंगाम नाही, रब्बीचा हंगाम शाश्वत येतो. म्हणजे जे 3-4 महिन्याचा रोजगार उपलब्ध असायचा तो 8-9 महिने रोजगार गावातच उपलब्ध होतो. त्याच्यामुळे फोर्स मायग्रेशन जे व्हायचं अगोदर गावातून बाहेर शहराकडे, तर ते थांबले. जे उत्पन्न एका हंगामाचं असायचं ते दुप्पट झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जी हाल अपेक्षा होती ना ती कमी झाली. आणि याच्यात नुसतं शेतकरीच नाही, जे पशु पक्षी जे आहेत आमच्या धामणगावामध्ये 2 दूध डेअऱ्या वाढल्या. 2017ला जवळपास 200 ट्रक चारा बाहेरून आणावा लागला होता. म्हणजे जवळपास 1.5-2 कोटीचा चारा घ्यावा लागला. म्हणजे 1.5-2 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेतून एका गावाच्या बाहेर गेले. त्यानंतर चारा कधीच विकत घ्यावा लागला नाही. ते गावाची रिअल स्टोरी. 2 दूध डेअऱ्या वाढल्या, त्याच्यामुळे ते अतिरिक्त उत्पन्न पशुधनाचं वाढलं. त्या गावामध्ये आमच्या शिवारामध्ये मोर यायला लागले. म्हणजे पर्यावरण जे आहे की ते झाडं जगण्याचं, झुडपं जगण्याचं जे शक्यता आहे ती वाढली. आणि ती नदी गेल्या 3 वर्षापासून, 3 वर्षाचे उन्हाळे बघतोय आम्ही, जी अगोदर दिवाळीमध्ये कोरडी भरायची, पावसाचं पाणी यायचं, वाहून जायचं. 60% सरफेस रनऑफ आहे आपल्याकडे खानदेशामध्ये. तर पावसाचं पाणी पडतं आणि वाहून जातं. आता खूप पावसाळा झालाय आणि मी सांगतो, ज्या गावांनी जर जलसंधारणाचं काम केलं नसतील त्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची त्रास भोगावा लागेल. का? कारण हे पाण्याचं नियोजन नसतं आपल्याकडे. आम्ही नियोजन केलं तर त्या गावामध्ये 63 छोटे छोटे बंधारे झाले. 971 हेक्टरचं शिवार आहे आमचं. तर गेल्या 3 वर्षापासून नदी मार्च महिन्यापर्यंत वाहती राहते. म्हणजे नदीचं पुनरुज्जीवन हा जो प्रक्रिया आहे तर ते तसं सुरू झालं. मार्च पर्यंत नदी वाहती राहते, मे पर्यंत त्याला छोटे 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 जे डबके असतात. आणि मग जे पशु पक्षी पण आहेत रानावनातले, शिवारातले, त्यांनाही त्याच्यातून फायदा होतो. म्हणजे खूप पुण्याचं काम आहे, खूप आनंदाचं काम झालंय ते आता. आणि हाच अनुभव इतर गावांमध्ये पण आहे. रांजणगावला आहे, ब्राह्मणशिवग्याला आहे. असाच अनुभव होते की उन्हाळ्यामध्ये शिवारामध्ये पाणी राहतं. नक्कीच सर, आपण या ठिकाणी खूप संपूर्ण माहिती आपण ह्या कार्यासंदर्भात सांगितली. श्रोते हो, आपण एक गोष्ट या ठिकाणी नोटीस केली असेल की एवढं मोठं कार्य की ज्याच्यामुळे असंख्य लोकांचं आयुष्य बदलू शकेल, एक सकारात्मक परिवर्तन त्यांच्या आयुष्यामध्ये घडू शकेल, पण सरांनी अगदी साध्या पद्धतीने त्यांचं कार्य सांगितलं. असेच हे मोठे व्यक्तिमत्व असतात की जे ज्यांचं साधी राहणीमान, उच्च विचार ज्याला आपण म्हणतो की आहेत. कारण आपण पाहिलं असेल की हे कार्य सोपं अजिबात नाही. खूप अडचणी आल्या असतील, खूप संकटांना सामोरं जावं लागलं असेल, पण तरी सुद्धा न थांबता हे कार्य सरांनी केलं, हे सगळ्यात महत्वाचं. कारण आपण जर पाहिलं की सर सह आयुक्त आहेत, ते त्या ठिकाणी राहू शकले असते. म्हणजे सरांचं एकंदरीतच आपण जर त्यांच्या यशाची जर शृंखला आपण जर पाहिली तर एक डॉक्टर असून सुद्धा ते तिथंच न थांबता त्यांनी युपीएससी केली. आणि युपीएससी केल्यानंतर एवढे मोठे पोस्ट मिळाल्यानंतर सुद्धा ते तिथंच न थांबता समाजातले जे प्रश्न आहेत ते सोडण्याकडे सरांचा कल होता. समाजातल्या व्यक्तिमत्वांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे, असं सरांचे जे विचार आहेत नक्कीच ते आपल्या सर्वांना प्रेरणा देतील. आणि त्याच्यातनंच एक मला छानसे असे 2 लाईन्स आठवत आहेत की मजा आता है किस्मत से लढने में, मजा आता है किस्मत से लढने में, किस्मत आगे बढ़ने नहीं देती और मुझे रुकना आता नहीं. आणि मला असं वाटतं की सरांचंच जे कार्य आहे ते तसंच आहे की कुठेही आयुष्यात न थांबता आणखीन काम करत जावं, कार्य करत जावं. जितकं कार्य करू तितकं कमीच आहे. सर, खूप खूप सदिच्छा आहेत सर तुमच्या या कार्याला. आणि 500 कोटी लिटर काय, अजून जास्तीत 1000-2000 लिटर कोटी लिटर पाणी नक्कीच आपण साठवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि नक्कीच खानदेशामध्ये जी समस्या आहे, जी आपण पाहिलं तर ती समस्या लवकरात लवकर संपेल अशी सदिच्छा ठिकाणी व्यक्त करतो. सर, पुढचा माझा प्रश्न थोडासा गमतीशीर असणार आहे. खानदेशातनं आपण आलेला आहात, त्या मातीतनं आपण आलेला आहात, आपल्याला खानदेश रत्न असं म्हणतात. आणि त्यामुळे सर्व खानदेशवासियांनाच अहिराणी भाषेमध्ये आपण काय संबोधित कराल? सर्वांना तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. आयराणी लहानपणी पण पाहिन मी बोल राहिनो. तसं मी मास्तरींना पोऱ्या होतो, आयराणी बोलत जातो म्हणे माय भलती बारीक धीरसन ठोकत जाय माले. पण मी चांगली शिकेल होतो. आता बी भन्नाट आयराणी बोलस. मला एक वाटस आयराणी आपली भाषेची आणि जी त्यांना भाषा रास
ती चांगली वाईट कमी जास्त काहीच राहत नाही. तुकाराम महाराजच नाही एक अभंग आहे यांना, संस्कृत वाणी देवे केली प्राकृत काय चोरांपासून झाली नाही. भाषेमुळे भाषां पायरे इंग्रजी भारी राहस, संस्कृत भारी राहस, मग मराठी त्यांपेक्षा कमी, आयराणी त्यांपेक्षा कमी, असं काही नाही राहस. मी आंबेले एकदा गैतू त्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनच करा नव्हतं. शेवटला 15 मिनिटे मी आयराणी बोललो नव्हतो, मला पाणी नका मी आयराणी सांगा होतं, लोकांचं भलतं आवड नव्हतं. मी आयराणी कावर बोललो तर आमना एक 5 पाटीलचे ज्यांनी 5 गावाची जबाबदारी लिहिली होती, पंकज पवार. आता पोरग भलतं भारी आहे. एक गाव दामणगावने जे काम करेल ते त्या एका पोरांना मुळे व्हायचे ते, पण त्याला बोलायला मराठीमा थोडं अडकी बोलणं पडेल. तो घरमा आयराणी बोलस, गावमा आयराणी बोलस, पण जवळ मी सांगत जाऊ त्याला की तू स्टेजवर जाय आणि बोल, त्याला अनुभव भलता गच्चीच येतच, पण त्या भाषामुळे मराठीमा बोलण्यामुळे अडके जात जाईल. त्याला म्हणून जाऊ मी आयराणी बोल ना, तुला काय प्रॉब्लेम शे. आणि तो गावगाव फिरेन आयराणी बोले ना, तो लोकेशला जास्ती पडेल. अजून जेवढं मी लोकेशले पटाडू शकू नाही तेवढं जास्त तो लोकेशला तयार करू शकेल. यामुळे काय होस, लोकेशले असं वाटत हवं आपला मनुष्य आहे, जवळना मनुष्य आहे, यांना अनुभव खरंच हव पुस्तके वाची संधी सांगी राहिना, हव काम करी सांगी राहिना. दुसरं यांना गोटशे जवळ आपला लोक आहे, खानदेशना लोक आहे, आपली भाषाकडे असा देखतच नाही आता मी आय कॅन टॉक इन इंग्लिश सो आय शुड नॉट टॉक इन आयराणी असं जेव्हा बोलतस तेव्हा आपला माणसे असले आपल्याबद्दलच कमीपणा वाटस. हाई बिनकाम नसते. हा न्यूनगंड जर काढा ना होई तर जो ऑफिसर्स आहेत जास्त ना घडे लोक असं देखतच की हा ते काहीतरी यशस्वी लोक आहेत, मोठा लोक येणार, त्यासने जर आयराणी बोलणं सुरू केलं तर आपला लोक असले त्यांना वाटस की आपला माणसेच आहेत. आणि ते मी ठरवलेचे की आयराणी बाबत मा सूटबूट घालाना, चांगलं स्टेजवर जावं, पण आयराणी बोला का बरं. यामुळे जर आपण एक पोराला एक आत्मविश्वास देऊ शकलो, त्याला जर वाटणं की नाही रे आपण कमी नाही दिसतच, तर आपलं काही ना काही वेळ, आपलं काही ना काही आयुष्य कारणे लागस. त्यामुळे आयराणी बाबत मा कमीपणा वाटी लेवाना नाही. उलट एक लोकभाषा शे, त्याला एक परंपरा शे, त्याला एक माहिती ना तो साठा शे. आपल्या ज्या गाणं शेतस आयतं पोयतं कोण लिहून आयतं पोयतं त्या आपण लग्न मा गाणं म्हणतोस, नंतर आपला आखाजी ना गाणं आहेत, आखाजी सारखा सण सण मना झोपाया ठेवाले. तर ह्या ज्या गोष्टी शेतच ना, याले 100-200 वर्षच नाही, हजारो वर्षच नाही परंपरा. आपण जर त्या सोडी दिना ना त्या मावळी जातील, त्यामुळे ते अजिबात सोडायला नाही. एक गणेश देवी नावना माणूस आहे, त्या माणूसने दक्षिणायन एक चळवळ सुरू करायची, तर त्यांनी एक ह्या लोकभाषेवर अभ्यास करायचे आणि त्या कितला महत्वाचे आणि त्यांना कितलं मोठं ज्ञान शे त्यांवर अभ्यास करत मालेगावले एक आयराणी संमेलन व्हाय ना. तर अशा गोष्टीचले आपला माध्यमातून आपण ज्या पोस्टवर साहेब ते इन्कम टॅक्स माझे आयकर विभाग तठीन जर का आयराणी बोलू तर काही ना काही आपल्या माध्यमात म्हणीसन आयराणी सेवा होई. आपले लोकांसले एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास चांगला वाटी की आपण करू शकतोस. हाय नुसतं खानदेशमा, महाराष्ट्र राज्यमा, नुसतं देशमा असं नाही, जगमा बी कटी बिरला जातील लोक, तरी आयराणी जवळ बोलतील तर असे कमी वाटायला नाही पाहिजे, भारी वाटायला पाहिजे. म्हणजे हे उत्तर आयराणी मध्ये ना आयराणी बोलत जा. आणि दुसरं गोट यांना आयराणी बाकीना भाषेपेक्षा भारीशा असं आपलं म्हणणं नाही बरं का. भाषाची हे कमी नाही एवढं आपलं म्हणणं आहे, भारी हे असंही आपलं म्हणणं नाही. इंग्रजी भारी आहे असं म्हणणं नाहीच नाही, आयराणी भारी आहे असंही म्हणणं नाही. भाषा शे जी कोणती बी राव आवडं म्हणत आणि आयराणी बाबत मग थांबस. खूप खूप छान सर. म्हणजे सुरुवातीला आम्ही तुमचे विचार ऐकलं, तुमच्या पूर्णच कार्यासंदर्भात अभ्यास केला, त्यावेळेस वाटलं की व्यक्ती खूप मोठे आहेत, विचारांची शैली खूप मोठी आहे, कार्य सुद्धा खूप मोठं आहे. पण ज्यावेळेस आपण आयराणीमध्ये बोलण्यास सुरुवात केली, आपण मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली, तर आपला जो अभिमान वाटतोय की आयराणी भाषेसंदर्भात खूप कौतुकास्पद आहे सर. आणि नक्कीच एक आदर्श आहे आपल्या सर्वच खानदेशवासियांना. आणि खूप आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त जे व्ह्युअर्स आहेत ते खानदेशातनच आहेत आणि त्यांना सुद्धा आपला खूप अभिमान राहील की खानदेश रत्न डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण साहेब आज आयराणीमधनं मार्गदर्शन करतायत. तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने कार्य करून सरांसारखंच भविष्यात
एक उत्कृष्ट कार्य घडवू आणि आपल्या देश सेवा आणि समाजसेवेसाठी आपण पुढे जाऊ असं नक्कीच इथं वाटेल. सर, माझा पुढचा प्रश्न पॉझिटिव्ह टॉकला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आजचा जो विषय आहे पुन्हा एकदा मी त्याच सत्राकडे येईल. मेडिटेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात यापूर्वीचे जे मान्यवर आपल्याला लाभले होते त्यांनी सुद्धा ह्या विषयावरती खूप छान मार्गदर्शन केलं. आपणही आपले विचार त्याच्यावरती नक्कीच प्रकट करा. आपण पहिल्याच मुलाखती सत्रापासून प्रत्येक जे मान्यवर येतात सर, त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण 2 पुस्तकांचं रेकमेंडेशन करत असतो. माझं खूप पुस्तकांचं वाचन आहे, खूप मोठा ग्रंथसंग्रह माझ्याकडे आहे आणि आतापर्यंत पुस्तकांचं अनेक वाचन झाल्या कारणाने माझं पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर मग पॉडकास्ट असतील किंवा मग ऑडिओज असतील त्याच्यातनं मी समरीज अपलोड करत असतो. खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आणि त्यामुळेच आज काही पुस्तकं मी या ठिकाणी रेकमेंड करणार आहे. अनेक विद्यार्थी वर्गांना जे परिचित आहेत ते सद्गुरू यांचे पुस्तकं मला मिळालेले आहेत. ते पुस्तकांचं सुद्धा आपण वाचन करू शकतात. पहिलं पुस्तक सद्गुरूंचं आहे चाहो सब कुछ चाहो असं सद्गुरूंचं एक पुस्तक आहे. ईशा फाउंडेशन यांनी प्रकाशन केलेलं आहे. तुम्ही नक्कीच हे पुस्तक या ठिकाणी वाचू शकतात. खूप उत्कृष्ट पुस्तक आहे. आणि त्यानंतर एक आहे की इनर इंजिनिअरिंग संदर्भात सुद्धा मी सरांना एक प्रश्न विचारणार आहे. त्या संदर्भात सुद्धा सरांकडनं मार्गदर्शन अपेक्षित आहे. आनंदमय जीवनाचे सूत्र याच्यावरती सद्गुरूंचे विचार आपल्या सर्वांनाच माहिती की युट्यूबला खूप व्हिडिओज सद्गुरूंचे असतात आणि हेच पुस्तक 14 भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला जर मराठीत वाचायचं असेल तर आपण मराठीमध्ये ते वाचू शकतात, हिंदीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. आणि तिसरं जे पुस्तक आहे जे खूप प्रत्येकालाच आवडतं, आनंद लहर म्हणून चाहो और पालो लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती, ज्याच्यावरती मी सरांना प्रश्न विचारणार आहे. मी विषय आणि पुस्तक हे एकंदरीत एक समन्वय राखत असतो. त्यामुळे 3 पुस्तकं त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. तुम्ही तिथे त्या ठिकाणी वाचन करू शकता. तर सर, आपण सांगितलं की युपीएससी जर्नीमध्ये आपल्याला मेडिटेशनचा खूप यूज झाला आणि पण विद्यार्थ्यांचेच आपण जर एक विषय थोडासा बाजूला ठेवला तर सर्वच व्यक्तींसाठी, मग त्या महिला असतील, पुरुष वर्ग असेल, जे नोकरदार व्यक्ती आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, तर प्रत्येकासाठीच मेडिटेशन हे किती महत्वाचं आहे. ध्यान करणं हे बऱ्याचशा व्यक्तींना एक थोडंसं कंटाळणं किंवा मग असं आळसपणा त्या ठिकाणी येतो. पण मग ते सर्व टाळतानाच ध्यान आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडवू शकतं, काय मार्गदर्शन कराल? गंभीर प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. ध्यान ही भारतामध्ये एक काळ असा होता की घरोघरी केली जाणारी गोष्ट होती आणि ध्यान भारतासाठी नवीन गोष्ट नाही आहे. ही खूप जुनी परंपरा आहे भारतासाठी. मध्यंतरी ती लुप्त झाली. लॉ ऑफ अट्रॅक्शन याचं जे ओरिजिन किंवा प्रोपाउंडर आहे ते पुस्तक आहे सिक्रेट, द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. त्याची डॉक्युमेंटरी पण आहे की त्याचं क्रक्स जो आहे तो असा आहे, अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें मिलाने में उसे जुट जाती है. एक पिक्चरचा डायलॉग आहे. पण त्या सिक्रेटचं जे क्रक्स आहे, सारांश आहे, तो तोच आहे. आणि असं होतं का हे काय नुसतंच फेकाफेकी आहे? तर तसं नाही मित्रांनो, हे असं ऍक्च्युअल मध्ये होतं. म्हणजे त्याला काही वेळेस वेळ लागतो, काही वेळेस लवकर होतं, पण हे असं होतं. मी 2023 मध्ये असताना 1993ला परिपाठाला सांगितलं होतं की मी कलेक्टर होणार आणि ऍक्च्युली टॅक्स कलेक्टर झालो. तर ते जो लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ना तो काम करतो. लहानपणापासून जे होतं ना की आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायचंय. 12वीला असताना सीईटी मी पास झालो होतो आणि मी एनडीएचा फॉर्म दिला होता. तर त्यामध्ये आतून जी संस्कार म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस निर्णय घेताना बाहेर येतात. त्यावेळेस वाटत होतं की एनडीएला सिलेक्शन झालं होतं माझं, पण एमबीबीएस नंबर लागल्यामुळे एकुलता असल्यामुळे पाठवलं नाही. जेव्हा एमबीबीएस कम्प्लीट झाला आणि त्यावेळेस विचार करत होतो की मला आता आयुष्य कसं जगायचंय, तर त्यावेळेस तो जो लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, जे आपले मूळ स्वभाव आहे, जे नेचर आहे, जे आपलं आवडीचं इन्क्लिनेशन आहे, ते बरोबर सर्फेसला येतं. आणि मग त्यावेळेस आपण तसा निर्णय घेतो आणि 100च्या बॅचमध्ये मी एकटाच बाजूला पडलो आणि त्यांनी युपीएससी निर्णय घेतला. असं का झालं जेव्हा विचार करतो, तर मी जे लहानपणापासून स्वप्न बघितले स्वतः की मी कसं स्वतःला व्हिज्युअलाइज केलंय, मी डॉक्टर म्हणून व्हिज्युअलाइजच केलं नव्हतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ना, मी नेहमीच व्हिज्युअलाइज केलं होतं की मी लोकांमध्ये जाणार, लोकांमध्ये राहणार, लोकांच्या माध्यमातून काहीतरी काम करणार आणि त्याच्यातून आनंद हा जो आहे. तर हे आपले हळूहळू विचारांची एक थर तयार होत जातात. आपण शालेय जीवनामध्ये असतो
त्याच्यात आपले इन्क्लिनेशन सेट होतात, आपले आयडॉल सेट होतात. शिवाजी महाराजांचा खूप फायदा मला आयुष्यामध्ये झाला. म्हणजे ते अस्मिता, अभिमान हा बाजूला सोडून दे. पण जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे ना, तर त्यांच्या चरित्रामधून खूप मोठ्या प्रमाणात मिळाला. ज्यावेळेस एमबीबीएस सोडून युपीएससीचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस नातेवाईकांनी, जवळच्यांनी विचारलं होतं की अरे हे आपलं काम नाहीये, हे सोडून दे, नाही जमणार, आपलं चांगलं करिअर आपलं वाया जाईल. तर त्यावेळेस जे आपले असे आत झिरपलेल्या गोष्टी असतात ना, ते बाहेर येतात. ते वाटतं की महाराजांनी शून्यातून एवढं स्वराज्य उभं केलं, आपल्याला युपीएससी परीक्षा पास होणार नाही का आपण. तर हे कधी होतं, आपले जे स्वप्न आहेत, तर ते स्वप्न आपण जे बीजांकुर टाकलेले असतात अंतर्मनामध्ये, तर ते त्यावेळेस पालवी फोडतात आणि त्याचा वृक्ष तयार होतो. आपलं संत साहित्य जे आहे ना, तर त्या बाबतीत खूप चांगल्या आणि सायंटिफिक पद्धतीने मांडलेलं आहे. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छते. प्रसन्न मनाने तुम्ही जर काही केलं तर ते सर्व सिद्धी प्राप्त करून देणार आहेत. युपीएससी पास होणे, एखादी बिझनेस सेट करून देणे, आयुष्यामध्ये यशस्वी होणे, ह्या फार छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. मनाची जी गोष्ट आहे ना, ती याच्यापेक्षा प्रचंड मोठी आहे, म्हणजे प्रचंड ताकदीची गोष्ट आहे ती. विपश्यनाचा मी उल्लेख केला, त्याच्यामध्ये बुद्धांचं एक खूप चांगलं सूत्र आहे, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचेन प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो मामपि सुखमन्वेति छाया अनपायिनी. मनोपुब्बंगमाधम, सर्व गोष्टी ज्या आहेत आयुष्यामध्ये घडणाऱ्या, घटनाच नाही, ज्या फिजिकल पण, ज्या आहे मटेरियल पण, ज्या गोष्टी आहेत ना, त्यांची निर्मिती पण मनातून होते. आता हे थोडस एक्सप्लेन करायला खूप जास्त वेळ जाईल, पण आपण कमीत कमी घटनांपर्यंत तरी म्हणू की आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण घटना झालेल्या आहेत त्याची उत्पत्ती मनातून झाली. मनोपुब्बंगमा धम्मा, त्याचं मन प्रमुख आहे. मनोसेट्टा, मन श्रेष्ठ आहे. मनोमया, सर्व विश्वच मनमय आहे. आपण कोणते विचार मनात टाकायचे, हा एक आस्पेक्ट झाला, मोठा झाला. आपण कोणत्या गोष्टी पाहायच्या, कोणत्या गोष्टी ऐकायच्या, कोणते पुस्तक वाचायचे, कोणते टीव्ही सिरियल पिक्चर बघायचे, कोणते कंटेंट व्हॉट्सअप, फेसबुक आणि युट्यूबवर बघायचे. तर हा इनपुटचा भाग झाला. यामध्ये सिंपल गोष्ट आहे, गार्बेज इन गार्बेज आउट. जर कचरा आत गेला तर कचरा बाहेर निघणार. म्हणजे सोपी गोष्ट आहे. आपलं जे माइंड आहे इट इज जस्ट लाईक अन कम्प्युटर. त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जसे आपलं विचारचक्र आहे, त्याच्यामध्ये हार्ड डिस्क आहे, जशी आपली मेमरी. आपण काय सेव्ह करतो, याच्यामध्ये काय प्रोसेस करतो, तसं आपलं आउटपुट मिळणार. हे सिंपल आहे. आता त्यावर कंट्रोल करणं, नियंत्रण करणं म्हणजे शीलपालन आहे. यम नियम जे सांगितले आपल्या योगामध्ये किंवा विपश्यनेमध्ये, पंचशील आणि अष्टशील जे सांगितले, ते बेसिकली काय आहे, जो आज जाणारा डेटा आहे, जे सिग्नल आहे, तर ते व्यवस्थित जावेत. दुसरा पार्ट याच्यामध्ये आहे की जे ऑलरेडी आहे, आज जो साठा आहे ऑलरेडी आपण जे अकुमुलेट करून ठेवलंय, तर त्याचं काय करणार. त्या बाबतीत एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान. त्याला दुसरा मार्ग नाही. ध्यान करतो म्हणजे आपण काय करतो मित्रांनो, आपण डोळे मिटून घेतो, श्वासावर लक्ष केंद्रित करतो किंवा जप करतो, आणि जे पंचेंद्रियांकडनं जाणाऱ्या संवेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा, एकाग्र मन करण्याचा प्रयत्न करतो. याच्यातून काय होतं, जे बहिर्मुख असणारं मन आहे ते थांबतं आणि आतले जे विचार आहेत, इमिजिएट पास्ट किंवा फ्युचरचे कंटेंट, ते यायला लागतं. काय होतं असं, तो जो आतला कंटेंट आहे, तो कचरा आहे, तोच बाहेर यायला लागतो. आणि जर आपण हे व्यवस्थित रोज सिस्टमॅटिक केलं किंवा विपश्यनासारखे 10 दिवसांची प्रोसेस केले, तर खूप आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आतून आपल्याला बाहेर काढतात. ध्यानाचा उद्देशच हा आहे की जे अगोदर आपण साठवून ठेवलंय, जे आपल्याला त्रासदायक आहेत, त्रासदायक जे असतात ते विकार असतात, आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जसं आपले जे स्वप्न आहेत, समजा मला कलेक्टर व्हायचे, टॅक्स कलेक्टर झालो, तर हे जे स्वप्न आहे तर याची आपली रिइंजिनिअरिंग करणं आहे. आणि जे नकोचे विकार आहेत, विकारामध्ये आपण षड्रिपू ज्याला म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, तर हे आपल्याला त्रासदायक गोष्टी आहेत आणि त्या बाहेरून येत, त्या आपल्या ऑलरेडीच भरलेल्या आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी गोष्ट आहे की युपीएससी मध्ये पास न होणाऱ्यांमध्ये एक महत्वाचं कारण आहे प्रेम प्रकरण. ते वय पण तसं असतं
आणि कळत पण असतं की एकतर अभ्यास होईल किंवा हे प्रकरण चालेल, पण मनामध्ये त्याच्यावर कसं काय नियंत्रण करणार हा मोठा प्रश्न असतो. आणि हीच गोष्ट आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होते. बिझनेसमध्ये आपल्याला खानदेशी लोक आहोत, राग लवकर येतो, पण बिझनेसमध्ये राग आणून चालत नाही. मनावर संयम ठेवावा लागतो, जिभेवर साखर ठेवावा लागतो, डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. पण मग ह्या बदलणार कसं स्वतःला? ती दॅट इज सेल्फ इंजिनिअरिंग. आणि ते बदलाचा जो मार्ग आहे तो ध्यानातूनच जातो. सुरुवातीला वाटतं आपल्याला हा वेळेचा अपव्यय आहे का, टाइमपास आहे का? तसं नाहीये. माणूस खूप बदलतो. 2012चा उज्ज्वल चव्हाण आहे, 2021चा उज्ज्वल चव्हाण आहे, याच्यामध्ये अक्षरशः जमीन आसमानचा फरक. मला खूप राग यायचा. मी खूप महत्वाकांक्षी होतो जेव्हा युपीएससी प्रिपरेशन करत होतो. युपीएससी त्यानंतर गेल्या 9 वर्षापासून विपश्यनाची साधना करतो. दरवर्षी 10 दिवस काढतो. रोज सकाळ संध्याकाळ वेळ काढतो. त्या आत म्हणजे महत्वाकांक्षामुळे स्वतःलाच खूप त्रास होतो. मी ऑफिसर झालो त्याच्यामुळे, पण त्रास पण खूप होतो. जो 10, 12, 14, 16 कधी-कधी 18 तास अभ्यास केलाय. म्हणजे खूप स्वतःला स्ट्रेच करतो आपण. तो त्रासामधून आपली मुक्ती होऊन जाते. जो राग येण्याचं जे प्रमाण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं. त्याच्यामुळे जो होणारा त्रास आहे, खूप कमी झाला. आणि हे अदरवाईज अशक्य होतं. कारण आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ते आपल्या सॉफ्टवेअर जी कोडिंग झालेली आहे, ती कोडिंग डिलीट करायला, मॉडिफाय करायला दुसरा पर्याय नाही. जे आपण समजा पुस्तकं जरी वाचले, तरी त्याच्यातून इंटेलेक्च्युअल लेव्हलला, कॉन्शियस लेव्हलला, जो माइंडचे कॉन्शियस माइंड म्हणतो, त्या लेव्हलला थोडाफार परिणाम होतो. पण तो अनकॉन्शियस माइंड आहे, जो ऑपरेट करत असतो आपलं सगळं. त्या भावभावना सरफेसला येतात. तर त्याच्यावर काम करण्यासाठी ध्यानाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे खूप पुढची गोष्ट सांगितली, कमीत कमी सोडून जाते. मानसिक स्वास्थ्य आणि त्याच्या अलीकडचा टप्पा शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यान खूप फायद्याचं आहे. तेवढं जरी मिळालं आपल्याला, 10 दिवस जर आपण विपश्यनाला गेलो, त्यातून पाठदुखी, काही श्वसनाचे आजार आहेत किंवा सायकोसोमॅटिक आजार असतात, डायबिटीस, हायपरटेन्शन. हायपरटेन्शन 10 युनिटने जरी कमी झालं, फार झालं. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे आपण नॅचरोपॅथी सेंटर आहे जिंदालचं, 10 दिवसांसाठी ते 1 लाख रुपये चार्ज करतात. फुकटामध्ये मिळतं आपल्याला आणि सहज करण्यासारखी गोष्ट आहे. तर सेल्फ रिइंजिनिअरिंगसाठी ह्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत. म्हणजे मला शब्द अपुरे पडतायत, भावना कितपत कमी होतात माहित नाही, पण याचा मला स्वतःला खूप फायदा झाला. सामाजिक काम करताना जर मी हे जे टेक्निक माझ्यासोबत नसतं, तर मी खूप वेळ चिडलो असतो. लोक आपले एवढे शहाणे नाहीत. गावामध्ये काम करणं फार अवघड आहे. बेरकी लोक असतात. आपण एवढा वेळ टाकतो, इकडचं सगळं आपलं सुखसुविधा सोडून गावामध्ये फिरतो, रानावनामध्ये फिरतो आणि लोक उलटेच चालतात. तर त्यावेळेच्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपल्या जर कधी डिफॉल्ट मधून येत असतील, तुम्हाला असं बोललं का, मी तुला असं बोलेल. कधी कधी असं व्हायचं की आमच्या सभांना दारू पिऊन लोक गोंधळ घालायचे. तर त्यावेळेस आपला जो डिफॉल्ट उज्ज्वल चव्हाण प्रायर टू 2012 जर असता, त्यांनी झापून काढलं असतं. तर त्यांनी तेव्हाच इन्शुअर केलं असतं की पोलिसांना यांना उचलून आत टाका म्हणून. पण त्यांना शांतपणे बसवून, त्यांचं ऐकून घेऊन, त्यांना शांत करून सभेमध्ये सहभागी करून त्यांच्याकडनं काम करून घेणार. हे जर शक्य झालं असेल तर विपश्यनामुळे शक्य झालं. आणि मला आयुष्यभरामध्ये फार ग्रॅटिट्यूड वाटतो, फार कृतज्ञता वाटते की ही गोष्ट आयुष्यात घडली. म्हणजे आयआरएस झाल्यापेक्षा पण मला विपश्यना आयुष्यात मिळाली, याचं फार अप्रूप वाटतं, फार छान वाटतं. नक्कीच आजचं एक पॉझिटिव्ह टॉकचं एक सार्थ झालं असं मला वाटतं. कारण सरांनी एवढं बोलण्यासारखं आहे. सर म्हणतात की शब्द अपुरे पडतात, कारण सरांचा अनुभव एवढा मोठा आहे आणि तो अनुभव सुद्धा आपण जर घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक चांगलं यश आपण आपल्या जीवनामध्ये मिळवू शकतो. मला एक लाईन्स या ठिकाणी आठवत आहेत की मेडिटेशन इज बिंग इन ट्यून विथ आवर इनर युनिव्हर्स. की आपण आतले आपण बरेचसे लोक असे असतात की आपण बाहेर खूप एक्सप्लोर करत असतो, नवीन गोष्टी असतील. मग सरांनी 6 जे विकार आहेत त्याच्याबद्दल सांगितलं, लोभ, मोह, मत्सर, हे सगळे आपण बाहेर पाहत असतो. आणि बाहेरचे जेवढं आपण असं म्हणतो की मला हे हवंय, मला ते हवंय, आपलं समाधान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दुःख हे काय नेहमीच येत राहतात. किंवा जे आपण एखाद्या गोष्टीची अभिलाषा ठेवली की मला ही गोष्ट मिळाली पाहिजे आणि अमुक अमुक कालावधी मध्ये मिळाली पाहिजे, पण ती नाही मिळाली तर मग ते दुःख, मग ते ज्याला आपण म्हणतो की जी वाईट भावना असते ती आपल्याला निर्माण होते आणि मग आपला स्वभाव चेंज होत जातो. त्यामुळे मग म्हटले की मेडिटेशन इज बिंग इन अ ट्यून विथ आर इनर युनिव्हर्स. म्हणजे आतमध्ये काय चाललंय, स्वची ओळख. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रत्येक मुलाखतीमध्ये
मी सांगतोय की पुण्यामध्ये जे चाणक्य मंडल परिवार चे संस्थापक आहेत अविनाश धर्माधिकारी सर, जे स्वतः एक प्रशासकीय अधिकारी राहून गेले, ते नेहमी सांगतात की पहिले तुम्ही स्वची ओळख करा. म्हणजे स्वतः अभ्यास करा आणि स्वची ओळख सुद्धा करा, म्हणजे एकूणच तुम्ही या परीक्षेच्या मार्गामध्ये एक तुम्हाला सहाय्य होऊ शकेल. आणि नेहमी सांगतोय की रुटीन आपली असली गेली पाहिजे. मी जी रुटीन नेहमीच फॉलो करतो की ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटे 4 वाजता उठणं असेल. मग आता बरेचसे जण म्हणतात की आम्ही उठूच शकत नाही. जगामध्ये कोणतीही अशक्य गोष्ट नाहीये. आपल्या सर्वांनाच माहिती असेल, मी नेहमी सरळ सांगत असतो, की वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्रातल्या अनेक स्कूल कॉलेजेसमध्ये व्याख्यानं मी केली, अनेक उपक्रम केले, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती पुरस्कार सुद्धा मिळाले. तर हे सुद्धा म्हणजे आपल्या समोर मला सांगण्यास अभिमान वाटतो आहे. कारण आपण सुद्धा सांगितलं की आय-आर-एस ऑफिसर होण्यापेक्षा तुम्हाला विपश्यना जे मेडिटेशन आहे, त्याचा तुम्हाला खूप उपयोग झाला. सर तसाच काहीसा अनुभव मला सुद्धा राहिलेला आहे. मुळात आध्यात्मिकचा खूप मला सपोर्ट आला. स्पिरिच्युअलिटी विच हेल्प मी इन माय लाईफ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ते जे माझे गुरुस्थानी आहेत आणि नेहमीच त्यांनीच या सर्व गोष्टींबद्दल प्रेरणा दिली. आणि जे सर आय-एस, आय-पी-एस आणि आय-आर-एस ऑफिसर येतात आणि जे काही पद्मश्री अवॉर्डी सुद्धा आहेत, प्रत्येकांना मी एक प्रश्न या ठिकाणी विचारत होतो की कुठेतरी नियोजित होतं का? की तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही लहानपणापासूनच स्वप्न ठेवलं होतं की कलेक्टर व्हायचंय, तुम्ही टॅक्स कलेक्टर त्या ठिकाणी झालात. तर हे कुठेतरी नियोजन असतं आणि ते परमेश्वर आणि जे ज्याला आपण म्हणतो की एक शक्ती आहे किंवा एक पॉवर आहे, ती युनिव्हर्समध्ये फिरत असते आणि तीच आपल्याला मदत करत असते, असं मला या ठिकाणी नक्कीच आवर्जून सांगावं असं वाटतं. मी मुळात विज्ञानावरती भर देणारा, म्हणजे माझं तेच सध्या सुरू असल्या कारणाने मी त्याच्यावरती भर देणार आहे. पण स्पिरिच्युअलिटी आपण ज्याला म्हणतो सायन्स, या दोघांनाही सोबत घेऊन जर आपण चाललो तर एक चांगलं कार्य आपण घडवू शकतो. मी नेहमी सांगतो की सायन्स इज द व्हेइकल, स्पिरिच्युअलिटी ड्राईव्हज इट. कारण हे जे शरीर आहे हे पूर्णच आपण जर व्यवस्थित अभ्यास केला, तर मी एवढं डीप त्याच्यामध्ये जात नाही, बोलण्यासारखं खूप आहे, सरांकडनं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. पण नक्कीच याचा आपण नक्कीच उपयोग करू शकतात. मेडिटेशन असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, वाचन आहे, ते अवांतर सुरू ठेवा आणि नक्कीच तुम्हाला एक चांगलं यशप्राप्ती या ठिकाणी होईल. सर जाता जाताना आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, सर्वच व्यक्तिमत्वांना, की जीवनाचा यशस्वीतेचा महामंत्र काय, सर काय सांगाल? मागच्याच मुद्द्याला आणि तुमच्या जे बोलण्यात आलं त्यालाच कंटिन्यू करेल. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, एक महाराष्ट्रामधलं खूप फेमस वाक्य होतं आणि ते बरोबर पण आहे. त्यामध्ये अत्त दीप भव असं एक विपश्यनामध्ये वाक्य वापरलं जातं. अत्त दीप भव, स्वतःचा दीपक स्वतः हो. जेव्हा तथागत गौतम बुद्ध निर्वाण घेत होते, त्यावेळेस शेवटचा जे उपदेश होता त्यापैकी हा उपदेश होता. आणि जे आपण डेस्टिनी म्हणतो, नशीब म्हणतो, किंवा ह्या गोष्टी पूर्वनियोजित असतं का असं म्हणतो, तर त्यामध्ये बाहेरची कोणती शक्ती, परमेश्वर यांना आपल्यामध्ये स्पेशल इंटरेस्ट घेऊन आपल्याबद्दल हे घडून आणण्यामध्ये काय भूमिका आहे का, हा गोष्ट बाजूला ठेवू. आपल्या आयुष्याबद्दल प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट याला आपणच जबाबदार आहेत. आणि त्या गोष्टीमधून हे जे आपण विचार केलेले आहेत, त्या विचारां परत परत जे विचार करतो त्यांचं एक संग्रह तयार होतो. त्याची आपण सवय म्हणतो त्याला. आणि मग ती सवय नुसती विचारांची नाही होत, मग ती आपल्या वागण्या बोलण्यामध्ये होत. आणि मग ह्या सवयांचं जेव्हा गुच्छ तयार होतो, जसं सकाळी लवकर उठणे किंवा एखादी शब्द दिलं पाळणे किंवा एखादी निर्धार आहे तो पूर्ण करणे, तर ह्या सवयींच्या गुच्छामधून एक व्यक्तिमत्व तयार होतं. आणि त्या व्यक्तिमत्वाला मग यश किंवा अपयश, सुख किंवा दुःख ह्या गोष्टी मिळत राहतात. तर ही जी सगळी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये आपलं जी जबाबदारी आहे तिथपासून सुरू होते. की मित्रांना मला सांगायला आवडेल हा उद्देश किंवा संदेश किंवा अनुभव, की जे तुम्ही ठरवाल की आपल्याला हे व्हायचंय किंवा जे तुम्ही आज आहात, ते तुमच्या कालच्या केलेल्या विचाराचा, केलेल्या कामाचा परिपाठ आहे. आणि जो तुमचा उद्या असणार आहे, तो तुमचा आज जो काम करणार, आज जो विचार करणार, आज ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार, त्याचा परिणाम होणार. ही अशी साखळी आहे ती, आणि याला सगळ्यांना नियम सारखे आहेत. याच्यामध्ये कोणाच्या बाबतीमध्ये ही प्रकृती, निसर्ग किंवा आपण कोणी जर त्याला ईश्वर, अल्लाह, गॉड काही म्हणत असेल, तर कोणाच्या बाबतीमध्ये भेदभाव करत नाही की याला काहीतरी फेवर आहे, याला डिसफेवर आहे, असा काही भेदभाव नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला दिलेला जो वेळ आहे, दिलेला विचारांचा जो संग्रह आहे, सारखा आहे. आणि आपल्या विचारांच्या जोरावर आपलं कृती बदलू शकते आणि कृतीच्या जोरावर त्याचा परिणाम आपण घेऊ शकतो.
काही वेळेस परिणाम लवकर येतील किंवा उशीर येतील. काही वेळेस खूप जास्त मेहनत करावं लागेल किंवा कमी करावं लागेल. उदाहरणार्थ इंग्लिश लँग्वेज आहे समजा, फार छोटी अचिव्हमेंट आहे समजा. पण ज्याचं लहानपण ब्रिटनमध्ये गेलंय त्याला इंग्लिश शिकायला काही फारसे प्रयत्न करायची गरज नाही, कारण आई इंग्लिश बोलते, मातृभाषा त्याची इंग्लिश, वडील इंग्लिश बोलतात, मित्र इंग्लिश बोलतात, टीचर इंग्लिश बोलतात, सगळी सराउंडिंग इंग्लिश बोलतात. तर त्याला इंग्लिश शिकणं जसं काही फार मोठी गोष्ट नाही, जसं आपल्यासाठी आयराणी. पण मग आपल्याला जर कधी इंग्लिश बोलायचं असेल, वाचायला लिहायला शिकायचं असेल, त्याला आपल्याला प्रयत्न करावा लागतो. म्हणजे जे एखाद्याला सहज साध्य आहे ते आपल्याला प्रयत्न साध्य आहे. पण असं नाही की आपल्याला इंग्लिश बोलता येणार. उदाहरण याच्यासाठी घेतलंय, सेम सारखीच गोष्ट युपीसी पास होणं असेल, एमपीसी पास होणं असेल, बिझनेस करणं असेल. मगाशी बोलताना मी बोललो, बिझनेस करताना आपले जे इन्क्लिनेशन आहे किंवा स्वभाव गुण आहेत ते आपल्याला लवकर लागेल. आपण जे टिपिकल बिझनेसमॅन असतात त्या अशा पद्धतीने बिहेव करत नाही. पण असं नाही का आपण स्वतःला बदलू शकत. त्या गोष्टी, ते स्किल सेट आपण आपल्यामध्ये इम्बाईब करू शकतो. त्यासाठी विचारांच्या पातळीवर जाऊन, मनाच्या पातळीवर जाऊन स्वतःमध्ये चेंज करावं लागतं. युपीएससीच्या मुलांसाठी आणि प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठी सांगावं आवडेल, जे स्वप्न पाहतात ना, स्पेसिफिक पहा, स्पेसिफिक मेजरेबल रिझल्ट. म्हणजे मी 2022 ऑक्टोबरला आय एस अधिकारी असेल, मला इतके मार्क पडलेले असते, त्यासाठी जे प्रिपरेशन आहे त्यासाठी माझं इंटरव्ह्यू असं झालेलं असेल, मेन्स अशी झालेली असेल. मेन्समध्ये माझे जे पूर्ण पेपर लिहून झालेले असतील, पूर्ण पेपर लिहून झाले जर पाहिजे असेल तर आदल्या दिवशी माझं पूर्ण वाचून झालेलं असेल. पूर्ण वाचून जर आदल्या दिवशी वाचायचं असेल माझं, तर त्यासाठी 3 दिवस अगोदर माझं पूर्ण एक रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्याच्या अगोदर 10 दिवस अगोदर व्हायला पाहिजे. तर हे स्वप्न आहेत, हे आपण नियोजनामध्ये आणले तसं, पण हे बेसिकली स्वप्न आहेत आणि त्याची एक पायरी चढत 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 आपण पुढे जातो. त्यामुळे जेही काही करणार तर ते डोळे उघडे ठेवून स्वप्न बघा, भान ठेवून स्वप्न बघा आणि बेभान होऊन ते अस्तित्वात आणण्याचा, मध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. नक्कीच, जय हिंद, नक्कीच, जय नक्कीच. महाराष्ट्र. सर, बुद्धांचे खूप छान विचार आहेत. जसं तुम्ही सांगितलं की यू शुड व्हिज्युअलाइज. तर बुद्ध जे सांगतात की व्हॉट यू थिंक यू बिकम, व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट, अँड व्हॉट यू इमॅजिन यू क्रिएट. आणि त्याच माध्यमातून मला असं वाटतं की आपण त्याचा एक फॉलोअप घेतला. याच्यावरती एक छान सेशन होईल सर, कारण मला आज जे इंटरव्ह्यू घ्यायचा मूळ पर्पज होता की युपीएससीतला आपला संघर्ष, त्याचप्रमाणे आपला संघर्षमय प्रवास आणि जलसंधारणाचे कार्य त्याच्या संदर्भात जाणून घ्यायचं होतं. पण एकूणच आपलं जे सर्वच आपण मार्गदर्शन केलं, मेडिटेशन असेल, त्याचप्रमाणे आपलं यशप्राप्तीसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती आपले जे विचार आहेत त्याच्यासाठी एक वेगळं सत्र घ्यावा अशी माझी एक इच्छा आहे. आपण जर तसा वेळ दिला तर नक्कीच आपण त्याच्यावरती सुद्धा घेऊयात. खूप आनंद झाला सर तुमच्याशी बोलून. जाता जाताना तुमच्यासाठीच 2 शब्द या ठिकाणी नक्कीच सांगेल की खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. मला असं वाटतं की आपल्या हातून आणखी एक खूप चांगलं कार्य घडणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सदिच्छा देतो. श्रोते हो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आणखी काही प्रश्न कळवा. मेडिटेशन संदर्भात असतील तर आणखी आम्हाला आनंद होईल. ते आपण पुढच्या मुलाखतीमध्ये वेळ जर मिळाला तर नक्कीच सरांना आपण या ठिकाणी विचारू. मनापासून खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.